तू तो ताडीवाला रोडला आहे राहिला. ताडीवाला रोड म्हणजे फुल दहशत, भांडणं, गुन्हेगारी, आणि मग आता हे कुठेतरी रॅप कल्चर पण वाढते. काय रे तुझ्यासाठी नक्की ताडीवाला रोड काय? तुमच्या गाण्यांमधून पण दहशतच दिसते की गुंडगिरी. मग हे तुम्ही नाही दाखवलं तर हे कदाचित तुम्हाला पण फॉलो करतील ना ते, की हे गुन्हेगार, आपल्याला पण असं हवं पाहिजे. मी तर म्हणतोय आम्हाला फॉलो करायला पाहिजे. असं एक कल्चर पण आहे ना रॅपचं, की तुमच्या रॅपमध्ये खूप ड्रग्स, गांजा आणि हे कॉमन झालेलं आहे. तर पहिली गोष्ट, तू करतो काय सगळं? काय रक्तात पाहिजे भाऊ ते. पण मग तुझ्या समोर पण हा ऑप्शन होताच की तू पण भांडणं केली जसं तू सांगितलं. मग तू का हे रॅप बीप करतोय? तू का वेगळं करायचा प्रयत्न करतोय? आता स्टॅन एवढा मोठा झाला तुमच्याच ताडीवाला रोडच्या इथून येऊन, पण तरी पण मग जर तो तिथं जाऊन अशीच काहीतरी गाणी काढतोय की तुझ्या याची गाणं, असं त्या गाण्याचंच नाव आहे, किंवा तुझ्या गाण्यांमध्ये शिव्या असतात, हे मग समाजाने काय शिकायचं यातून? म्हणजे भावे ना, मी जे रिअल घडतं ना माझ्यासोबत, मी तो एक्सपिरियन्स बोलतो. मी असं नाही बोलत की मी असं बोलतो म्हणून की नाही का मी जे करतोय तू पण भाई बन, तू हे कर. नाही भाऊ, तुझं काही स्वप्न आहे, तुला जीवनात काय करायचंय, प्रत्येकाचा एक गोल आहे. तू जर गुन्हेगारीच पकडून चाललं तर तू नाही चालू शकत, पण त्याच्यातून तू जर दुसरा मार्ग काढून निघला ना भाऊ, तर तू चांगलं जीवन जगू शकतो. आंबेडकर जय भीम लोकांचे, शिवाजी महाराजांना मानणार फक्त मराठा, असं का बरं? असं तू पाहतोय नाही भाऊ, तिथं म्हणजे झोपडपट्टीत पण असं होतंय. आणि जयंती खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केली जाते, आणि नाही ती गाणी लावली जातात ते महाराजांपुढं आंबेडकर जयंतीला. काही म्हणजे ती थर्ड क्लास गाणी ज्याला म्हणतो आपण, आयटम सॉन्ग वगैरे, हे जयंतीला लावले जातात ते. आता सगळ्यांना असं वाटतंय की संबाटा फेमस झालाय म्हणून मग तू त्याला रोस्ट करतोय, आणि मग तू पण आता फेमस होशील त्याला डिस केल्यामुळे. हे खरं आहे का भाऊ? माझं म्हणजे एक लॉकडाऊनचा किस्सा सांगतो. मी चाललेलो आईच्या गोळ्या आणायला, पण तरी पण पाठी मागणं 3 स्टार वाले नेऊन मी रिटर्न चाललो, बंद होतं म्हणून मला मारलं मागणं. का? असंच मला नाही का काठी घेऊन बोटावर मारायला लागलं नाही का, बोटावर. हा, म्हटलं तू गब्बस, म्हटलं पोलिस आहे म्हणून, म्हटलं मग ये डायरेक्ट भेड, म्हटलं बघू. मग समजतो का ही गोष्ट कुठं आहे ना, असं नाही की चांगलं सगळेच वाईट आहे, पण काही लोक असेच भाऊ, पोलिसांमुळे पण गुन्हेगार तयार होतात. हा भाऊ. नमस्कार आणि नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र श्रीराज, आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा लाडका चॅनल दॅट ऑड इंजिनियरला, म्हणजेच मला. मंडळी, आजचा विषय ना ऑड आहे, नेहमीसारखाच. आज आपण पुण्याला ज्या नावाने ओळखतो, म्हणजे सांस्कृतिक शहर, शिक्षणाचं माहेरघर म्हणजे पुण्याला ओळखतो, तर दुसरी एक आता नवीन ओळख पुण्याला मिळते, ते म्हणजे रॅप कल्चर पुण्यात भयंकर वाढतंय. आणि त्यातल्या त्यात मराठी रॅपर सगळ्यात जास्त आपल्या शहरातून आहे, म्हणजे पुण्यातून आहे. पण हे सगळे रॅपर्स ज्या ठिकाणून येतात, म्हणजे मोस्टली ते सगळे स्लम्समधून असतात जास्त करून. तर त्यातलाच आज एक रॅपर जो स्लम्समधून येतो, म्हणजे झोपडपट्टीतून येतो, आणि तो रॅप करतोय. त्याला ते आपण बदनामी केलं की रॅपमध्ये फार शिव्या वगैरे असतात. तर तो रॅप का करतो, त्याच्यामध्ये शिव्या का असतात, आणि हे सगळं करायचं त्यांनी कधी ठरवलं, असा खूप खतरनाक वाढीव कार्यकर्ता आज आपल्यासोबत आहे, ज्याचं नाव आहे वर्सटाईल. आणि त्याला सायफरचं किंग म्हणलं जातं. म्हणजे तुम्ही त्याला कुठलाही शब्द द्यायचा आणि तो त्याच्यावरती ऑन दी स्पॉट गाणं बनवतो. असा एक रॅपर आज आपल्याकडे आलाय. त्याची लाईफ नक्की कशी आहे, झोपडपट्टीमध्ये राहून त्यांनी हे सिलेक्ट केलं की आपल्याला आता रॅप करायचं आहे, असं त्यांनी ठरवलं. हे का केलं हे त्याच्याशीच गप्पा मारूया, जास्त वेळ घेत नाही, लगेच सुरू करू. लावा रे सेटअप. Scene 1, shot 1, take 1, action. भाई वेलकम. फायनली खूप दिवसांपासून चाललं होतं, आज भेटतोय. कसं वाटतंय तुला? भारी वाटतं एकदम नाही का. बाहेरून जेव्हा आलो तेव्हा असं रावच फील आला. बाहेरून काय विषय इथं कशाला बोलवलंय असं वाटलं. हा, मी म्हटलं अरे घर टाईपच दिसते, पण जेव्हा आतमध्ये आलो ना फुल रावच सीन नाही का, वेगळंच मोहलच बदलून गेला इकडचं नाही का. सगळं टीम वगैरे बघून सगळं चांगलं वाटतं. लय रावच भाऊ, मस्त. तुझं लुक मध्ये असं आता वाटतं की हा प्रॉपर रॅपर बसलाय. पहिलं तर मी सगळ्यांना पहिला एक प्रश्न विचारतो, तर तुझ्या वेळीने उत्तर दे त्याच्यात, की रॅपर म्हणून तू किती पैसे कमवतो, हा प्रश्न मी सगळ्यांना विचारतो, कारण लोकांना ते महत्वाचं असतं. की म्हणजे रॅपर म्हणून भाव जर आता बघायला गेलं ना, मी
कमवतो बट एवढे नाही कमवते नाही का जेवढं मी फ्लेक्स करत ऍक्च्युली मी रिअल आहे मी जे काही नाही का रिअल बोलतो माझ्या आत्ता एवढं इन्कम नाही बट हाय नाही का नाही म्हणण्यापेक्षा तर हाय म्हणजे मिळतंय तुला रॅप हा, मिळतंय. रॅपिंग मधून म्हणजे तू हा. रॅप बिप करतोय. रॅप बीप करतो त्यातून मिळते बट एवढं नाही मिळत की मी परत एक व्हिडिओ किंवा नाही का हे करू शकत बट काय ना काय भेटतंय स्ट्रगल सुरू आहे सर. स्ट्रगल मी तुझा व्हिडिओ जवळपास एक 2 वर्ष आधी पाहिलं असेल, हा जेव्हा तू तो एक गाडी चाललो होतं पॅशनवर आणि तू समोर आला आणि तू हा. बोलायला लागला, तेव्हा रॅप पण लोकांना हा. जास्त माहित नव्हतं हा आणि तू येऊन डायरेक्ट बोलायला हा, लागला हा. खपाखप आणि तो तुझ्या अंगावर गाडी घालतोय हा, आणि तू हा. काय पहिलं तर मी तिथून काय विषय आलता नक्की? भाऊ ते बीफचाच विषय होता तो लहानपणाचा मित्र आहे हम्म, बट तो आता जाता मला नाही का तुला मी डिस करणार आहे हम्म. मला तुझ्या बरं सायफर करायची म्हटलं जेव्हा करायची असं नाहीये डायरेक्ट करू काहीच विषय नाही हा. मग जेवण करून जसं आलो ना भाई समोरूनच आला हा, म्हणतो तुमचा एरिया नाही का हा आमचा एरिया तो हा. म्हटलं अरे आमचं पण इकडेच मोडतो म्हटलं नाही का म्हटलं काय विषय बोले काय नाही मला तुझ्या बरं सायफर करायची नाही का त्याचा असला बंड होता म्हटलं कर मग त्याच्या पाठीमागचा पण लय जोशमध्ये होता नाही का बीट बीट लावली झाला चालू मी वाजून दिलं मी ऐकत होतो मस्त मध्ये नाही का बोल 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 मग जसा माझा टर्न आला भाई डायरेक्ट गाडीच पळवायला लागला नाही का निघायला मग मी म्हटलं भाई ऐकलंय ना आता तुझं आता माझं पण ऐकून जा थांबलं मग डायरेक्ट डिसत दाबून धरला मग त्याची फाडूनच टाकली भाऊ नाही का मग परत लय- पळत होता भाऊ तो लय खतरनाक म्हणजे हा. त्याच्यावर मला कळालं की हे सायपर काय असतं हा. रिअल रिअल आणि हे फ्री स्टाईल काय. Freestyle, तर हा. तुझ्या मते मला सांग की फ्री स्टाईल म्हणजे नेमकं काय? फ्रीस्टाईल म्हणजे भाऊ मी जर बोलता बोलता नाही का एक शब्द भेटला किंवा काय मी ते सुचवत नाही किंवा मी ते लिहित नाही मी ते पाठ नाही करत जे ऑन द स्पॉट चाललेत ना गोष्टी त्याच बोलतो मी म्हणजे मी तुला शब्द दिले तर तू रॅप करू शकतो हा आणि त्यात तुला म्हणजे हा. वर्सटाईलला हा लोक हा. सायफरचा आणि फ्रीस्टाईलचा किंग म्हणतात हा आणि तू वाढीव करतो तुझे वाढीव. व्हिडिओ तसले हा. व्हायरल हा. झालेले हा. तर आता थोडक्यात आपण मी तुला शब्द देतो त्याच्यावरती तुला काय सुचतंय ते कर. हा चालेल ना जमन ना? अरे असं भाऊ मला दे डिश नको करू फक्त अरे, असं उगाच आपलं. हा, दे ना. की समजा हा कष्ट जीवनात आलो लहानपणी या गरिबीने शिकवलं रस्त्यावरती खेळायला मग त्याच्यानंतर लागलो मी मोठ्या मोठ्या व्यक्तींना भेटायला पण मला कळलं मी कुठे आहे आणि त्यांनी कुठे आहे मग मला जायचं तिथपर्यंत त्याच्यासाठी मला करावं लागेल कष्ट हो माझी आई मला बोलली बाळा तू शिक तेव्हाच तुला भेटन त्याचं फळ जेव्हा तू करशील कष्ट बाप. हो नाही तर जीवन हे असंच होईल वेस्ट हो जाऊ बनशील तू राजा तेव्हा तुला वाटन मस्त नाहीतर भाऊ तू नाही केलं कष्ट तर होऊन जाईल तुझं जीवन उद्ध्वस्त क्या बात आहे. हे डायरेक्ट म्हणजे हा डायरेक्ट भाऊ मी कसं तुला घुसतं तुला हे म्हणजे? मला नाही भेटत भाऊ म्हणजे समजत नाही मला नाही की मला शब्द भेटत जातात मग याचं तू लहानपणीले पुस्तकं बिस्तकं वाचली आहेत म्हणून हे का? नाही भाऊ मी गणित पण पाठ करून 10वीत लिहिलेत पाठ करून जायचं का नाही? पाठ करून लिहिलेत गणित मी आयलं, म्हणजे तू 10वी झाली म्हणजे तू असं हा, शिक्षण केलंय शिक्षण थोडक्यात. केलंय मी शिक्षण काय केलंय काय शिक्षण झालंय तुझं? माझं भाऊ ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय B.Com काय सांगतो? हा आईला रॅपर शिक्षण पण घेतात हे. घेतात भाऊ असं नाही शिकतात असं नाही की नाही का कोण पण उठतं आणि मग नाही का नुसतं हेच करायचं ऍक्च्युली रॅप म्हणजे पहिले लोकांना जास्त नव्हतं माहिती त्यानंतर नंतर हिपहॉपचे एलिमेंट्स काढायला लागले त्यातून नंतर मग तुला कधी कळालं की तुझ्याकडे हा एलिमेंट आहे जो तू फ्रीस्टाईल करू शकतो? म्हणजे ऍक्च्युली मला माहितीच नव्हतं हम्म. माझा आजोबा आहे ना म्हणजे माझा चुलत आजोबा घरात बसल्या बसल्या काय पण राईम करायचे कॉमेडी नाही का म्हणजे काय पण वाढेल पण जसं ते की एखादं आणि- आठवतंय का तुला? नाही भाऊ ते लय घाण बोलायचे भाऊ ते नको नाही का म्हणजे हा मग त्यानंतर मी पण मला नव्हतं माहिती की मी फ्रीस्टाईल करू शकतो पण मी तरी नाही का डान्स जेव्हा पण करत होतो ना तेव्हा पण मी शब्द जोडायचो नाही का मनात काम चालू असलं तरी गाडीवर शब्द चालू असायचे असा बरं. विषय हा मग त्याच्यानंतर मी म्हणजे मला असं समोर आलं ना मला कळत नाही की मला कसे भेटतात शब्द मला तुझे शब्द देशील ना मी त्या शब्दांनुसार चालत पब्लिक जर नॉर्मल आहे पब्लिक स्टँडर्ड आहे हा. मग मला तिथं काय जायचं जर हॉट मुली आहेत तर मला तिथं काय बोलायचंय ते माइंड मला बरोबर देत जातं ही वेगळीच कला आहे आणि म्हणजे ह्याला रॅपिंग मध्ये फ्रीस्टाईल म्हणजे हा वेगळाच झोन येतो. हा वेगळंच आहे रॅप म्हणजे कसं जर तू लिहितोय तू सुचवून लिहितोय मग त्याच्यात तू अजून अपडेट करतोय मग तू ते ट्रॅक करतोय बरोबर. बट फ्रीस्टाईल मध्ये तू जे चाललंय जे फील करतोय जे दिसतंय जे विचार आहेत तू ते बोलतोय बरोबर. Continue. ह्या मुवमेंटला तुला जे सुचतंय तू डायरेक्टली मांडतोय त्याच्यावर. हा. तुला हे कधी म्हणजे शाळेत असताना कळालं होतं तू हे करू शकतो? मी हा भाऊ म्हणजे तेव्हा आहे ना मला एक मित्र म्हणायचा नाही का
म्हणजे माझ्या वडिलाच्या नावाने बोलायचा मला तो. मी माझ्या वडिलाचं नाव नाही घेत त्याच्या मध्ये, म्हणजे नाही का धमो म्हणून. तो मला बोलायचा, तुला बोलतो नाही मी तुझ्या डान्स मध्ये काय ना होणार, तू हे कर, हे चांगलं करतोय तू रॅप, हे करतोय ह्याच्यात नक्की होईल नाही का. बर. मग मी तेव्हा लक्ष नाही द्यायचो. मग तेव्हा कशावर लिहायचो, मग तेव्हा आयटम नाही का, लय प्रेम आहे माझं तुझ्यावर नाही का. ऐकव बरं जरा वर्सटाईल आयुष्य आयटम वरती बोलताना किंवा गर्लफ्रेंड वरती बोलताना पहिल्यांदाच भाऊ म्हणजे आयटम वरती काय बोलू नाही का मी. हा म्हणजे वर्सटाईल गर्लफ्रेंड वरचा पहिला रॅप त्याचा. हा आयटम रोमॅन्टिक होता वर्सटाईल थोडक्यात. हा रोमॅन्टिक होतं भाऊ, म्हणजे लय प्रेम होतं नाही का. आई शपथ काय ते पुढे येतो मी त्याच्यावरती. हा फक्त लिहिलं चाळीतून तुला बघा यायचं मी घाईनी, पॅनने लिहायचं तुझं नाव आणि दाखवायचं ते लिहिले तुझं नाव मी शाईनी. हा मग जाऊ मी तुला केला प्रपोज, ती मला नाही म्हटली तेव्हा डोळ्यात माझ्या आल्या अश्रू. हो मी तुझं नाव नाही घेत पण तू काय माझ्या आठवणीत, मी तुला कसं विसरू. तुझा घासायची भांडे मी तुला बघायला टपरीवर बसून तुला झडत वाचायचो. तू जेव्हा पण माझं मन दुखवायची, कधी कधी मी रडत वाचायचो. मग घरात गेलो मला तिने ताटात पण जेवण चारलं आणि माझा हात पकडून बोलली की मी तुझ्यासोबत लग्न करेन. पण ते लग्न तर झालं ना, ते झालं भलत्या बरं. पण आता मी रॅप करतोय पण तिला पण बघून वाटते लय भारी नाही का. ती पण झडत असती मला कधी कधी अशा डोळ्यांनी, पण मी तिला आता तेवढी ती किंमत नाही देत, कारण ती मला पहिले जे प्रेम होतं तशी मला ती प्रेमाची गंमत नाही देत. रोमॅन्टिक होते. हा भाऊ होतो पण नाही का. पण ते आता रॅप एंड होताना थोडासा दर्द वाटला जरा त्यात. नको वाटतं ते आता ती गोष्ट. का बरं जरा काय झालं. म्हणजे भाऊ म्हणजे ते डीपवालं प्रेम होतं पहिलं नाही का, जे पहिलं प्रेम असतं ना तसं प्रेम होतं. आई शपथ. तू म्हणलं भांडी घासत असताना तुला पाहिले. हा मग भाऊ माझे म्हणजे नाही का अशी टपरी होती अशी घराजवळ, आणि असं आई शपथ तिचा भाऊ पण बघायचं आई नाही का समोरच नाही का, म्हणजे भाऊ झाडायचं मी नाही का, झडत वाटायचं. झाडायचं बिडायचं शब्दच आता पहिल्यांदा ऐकतात आणि म्हणजे खूप लोक पहिल्यांदा ऐकत असतील तर काय विषय झाडायचं म्हणजे काय. झाडायचं म्हणजे भाऊ नाही का आमच्या इकडे कसं आहे, झाड द्यायला लागले तुला नाही का, म्हणजे तुम्ही जे बोलता ना की लाईन देते हे, आमच्यात असं आहे की नाही झाडे द्यायला लागले. हा का खरं, अरे तुलाच बघत होती नको नाही का, म्हणजे असे शब्द ना आमच्या तिकडचे आहेत नाही का, तुलाच झडतीये भाऊ ती हे नाही का असं. मग विषय मग मी तिथंच बसायचो बघायला, मग ती पण बघायची, ती पण हसत हसत मी पण हसत, मग मी भाऊला एक्साइटेड हाय नाही काय असं बरं वाटायचं. नंतर नंतर भाऊ ताडीवाला रोडची पहिली प्रेम कथा आहे. स्केच वगैरे पण काढलाय भाऊ मी तिच्या 3-4. बापरे, तू ड्रॉइंग पण. हा मी तेव्हा स्केच वगैरे पण काढलेलं तिच्या. पण मग तू रॅप मध्ये म्हणलं की मी प्रपोज केलं तर तू नाही म्हणली होती, मग एवढं चांगलं होतं मग नाही का म्हणली होती आधी. भाव आता म्हणजे कसं आहे ना, पोरींना चांगले पोरं नाही आवडत. पहिली गोष्ट आहे ते बोलतो, गुन्हेगार किंवा नाही का ज्याची दहशत आहे, बॅड बॉय, हा तसे मुलं आवडतात नाही का. पण ते मुलं फक्त भाव कामापुरतं ठेवून हे होतात, पण त्या मुलींना अक्कल नाही की तुमचं जीवन तुम्ही कोणाच्या हातात द्यायचंय. ऐकलं का मुलींनो. हा खरंच ऐका नाही का भाऊ, चांगले मुलं त्यांना म्हणजे जो नाही का जीव लावतो किंवा येतोय ते त्यांना नाही का हाडचीड नाही का, आणि जो द्यायला राहावंसं वाटतं ना भाऊ, ते जेलमध्ये जाऊन चड्ड्यात होतात भाई लोकांच्या, आणि त्या पोरींना पोरं आवडतात. खरी गोष्ट आहे भाऊ. त्याच्यामुळे तुला नाही म्हणली होती ती. हा मग तिला मी काय वाटत असेल भाऊ तिच्या विचाराने, पण आता यो वाश्यलय मोठं झालंय नाही का, इज्जत पण देत नाही भाऊ. पण एक असतं एक नाही का फिलिंग्स ते आहेत, पण पोरींनी जरा विचार करून पाऊल ठेवायला पाहिजे. मग ब्रेकअप काय झालं तुझं. ब्रेकअप काय भाऊ झाला तेव्हा मी कितीच होतो भाऊ, 7वी 8वी 9वी 10वी मध्ये येडाच होतो मी. पण नंतर ना मग मीच म्हंटल नाही का आई घालून आपण किती वेळा विचारायचं तिला. म्हणजे वन साइडेड ब्रेकअप झालं का तुझं. वन साइडच झाला. पण भाऊ आई शपथ नाही म्हटली. नाही म्हटली म्हणजे भाऊ असं ना की मी तू समजतो का, चाळीत बाकड आहे तिथं बसायचो आम्ही बोलत, आणि मी असं असायचो. परत घरात वगैरे पण नाही का, म्हणजे असं जेवण वगैरे केलं नाही का. बट आता कसं आहे प्रत्येकाची लाईफ आहे, आपण जास्त हे नाही करू शकत. मी पण माझ्या करिअरकडे वळलो की मला करिअर करायचंय, मग मी नाच सोडून टाकलं नाही का त्या गोष्टीचा. मग तू रिलेशनशिप मध्ये नव्हताच कधी. रिलेशन मध्ये ते कसं म्हणजे ती कधी कधी अशी दाखवायची की तू माझंच आहे, आणि कधी कधी असं होतं की तू माझा नाहीच आहे. अच्छा, म्हणजे मधीच लटकला होता थोडक्यात तू. अशा मुलांना काय सांगशील जे ह्या गोष्टीमध्ये मधीच अडकलेत, धड तिकडं पण नाही धड इकडं पण नाही. भावी चुकतेगिरी. तू खाली आयटम लटकाव पण भारी लटकाव नाही का भाऊ, कोण पण इकडं नाही का भाऊ, भारी लटकाव चांगली लटकाव,
आणि जास्त म्हणजे ना जर पोरींच्या नादात गेलं ना भाऊ, पोरगी पैसा बघते, पहिला पैसा कमव, सगळे तुझ्याकडे भाऊ. मग तू राजा आहे आणि ती राणी आहे. जर तू मानली तिला तर, नाही तर लय राणी आहे मग. विषय नाही भाऊ तसा. दर ते भाई. हा दर तर मग हे प्रेम प्रकरण बंद झालं, मग घरच्यांनी म्हटलं नाही का तू आता ग्रॅज्युएशन झालंय, तू गाणी फिनी काय करतोय, जा जरा जॉबला जा वगैरे. मी म्हणजे घरात असून ना केस वगैरे विचारत काहीतरी नाही का फ्रीस्टाईल करत बसायचं. माझा आजोबा यायचं येडं झाऊनच आहे, काय बडबड करायला लागलं एकट्यात काय माहिती, माझ्याला माणसं येडं झालंय हो. मग त्यांना तुम्हाला काय माहिती मी काय करते का, बस जावं नाही का. मग माझ्या आजोबाच्या आणि माझी पहिल्यापासूनच वाढे. मग खरं बीफ तुमच्या दोघांमध्ये आजोबाच्या माझ्या आजोबाच्या म्हणजे मी मामाकडे राहतो, मग माझे आईचे वडील नाही का, मग काही डान्स करत होता पण काही येडा धावण्याने नाचत बसले, काम धंदे करायचं. आता पण म्हणजे नाही का काय करायला लागलं ना, जा तिकडं काम बघतो तुला, तिकडं कामाला जा. मी म्हणतो तुम्हाला काय करायचंय, मी माझं चाललंय ना, करतोय ना, तुम्ही गप्प बसा, तुम्ही नका सांगू मला, गप्प बसा तुम्ही. म्हणजे काही करायला लागलो की त्यांचं नाही का मध्ये काही ना काय असतं असं विषय. पण आजोबा लाडका असशील तू. लाडका भाव लाड तर आहे, पण तेवढंच लय शिवाय खाल्लेत मी. हा माझे भाऊ एखादा किस्सा सांग ना आजोबाचा तुझा. भाऊ वाढीवच आहे. एखादा म्हणजे अशी भांडणं होती ना भाऊ आमची नाही का, म्हणजे मी घरात गेलो ना तरी म्हणजे त्यांना सण नाही होणार नाही का, घरात येऊनच बसलाय, आलाय, जायचं बाहेर काय. मग असं परत म्हणजे मी भाऊ खालचं जरी घरी उघड असेल ना, मी गॅलरीत झोपून भाऊ दिवस काढले. बर. हा मी गॅलरीत झोपलेलो आहे. 10वी जवळपासून मी हॉस्टेलवरून आलो, 9वी 10वी मी गॅलरीत झोपून दिवस काढले. परत मित्राच्या घरी पण झोपायचो. मग तसंच गेलं माझं. मग त्याच्यानंतर माझ्या मामाने अजून एक मजला वाढवून माझ्यासाठी रूम बांधला वरती. का पण गॅलरीत का झोपायचं, आजोबा झोपून देत नव्हते खाली? आजोबाच्या माझी वाढीवच असायची ना, मग त्यांना पटतच नव्हतं मी. मग कधी कधी रागत 1-2 वाजता पण उठून बाहेर निघून गेलेलो आईला. आजोबांनी लयच शिवाय दिल्यात म्हणजे थोडक्यात. हा दिलेत, आता लय दिलेत, पण काय त्यांनीच सांभाळलंय शेवटी भाऊ नाही का, त्यांच्यामुळेच आहे. जे काय करतोय जे काय आहे त्यांच्यामुळेच चाललंय. खुश आहे. हा आहे म्हणजे एका मनाने शिवाय देतात भाऊ, एका मनाने चांगला पण विचार असतो. असं नाही की ते वाईटच अजेंडीत असतील, पण नाही का चांगलंच पाहिजे असतं थोडक्यात. एखादा कॉमेडी किस्सा काय झाला होता का तुमच्यात? कॉमेडी किस्सा भाऊ माझे तसे आजोबा म्हणजे लय मजे घ्यायतात नाही का, काय पण मस्करी म्हणजे असे वेगळेच मज्जा घेतात भाऊ ते. म्हणजे नाही तरी एखादा किस्सा लोकांना समजण्यासाठी म्हणजे भाऊ ते लय वाढीव काय पण बोलून जातं तरी, म्हणजे एवढं आता माझ्या डोक्यात नाही, बट ते काय पण असं वाढीव बोलून जातात नाही का, कॉमेडीमध्येच काहीतरी करून जातात. मुलींबद्दल बोल किंवा नाही का कोणत्या ह्याच्याबद्दल पण असंच. म्हणजे आता माझी गर्लफ्रेंड येत होती ना घराच्या वरती, मग माझ्याला बोलत होते तुझ्या पोराला हिरबळ फुटली नाही का, लग्न करून दे त्याचं. मग असे काय पण म्हणजे परत राग पण करणार, थोडं नीट पण बोलणार, असं चालतं घरात. तू तो ताडीवाला रोडला आहे राहिला. ताडीवाला रोड म्हणजे फेमस पुण्याचा. आणि मी पण वाडियालाच होतो कॉलेजला, त्याच्यामुळे मी जवळून अनुभव घेतलेला आहे ताडीवाला रोडचा. फुल दहशत, भांडणं, गुन्हेगारी. आणि मग आता हे कुठेतरी रॅप कल्चर पण वाढते. काय रे तुझ्यासाठी नक्की ताडीवाला रोड काय? ताडीवाला रोड म्हणजे भाऊ तिथून ना शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्या तू तुझ्या कले मार्फत नाही का लोकांना सांगू शकतो नक्की होडीमध्ये काय चालतं. पण तिथं भाव आहे ना गुन्हेगारी लय जुनी आहे, म्हणजे लय असे मोठे मोठे भारी भारी बाई झाले नाही का. पण शेवटी काय आहे ना, आत्ता गुन्हेगारी थोडीशी अजूनच यायला लागली भाऊ रंगात. पहिली जशी होती कशामुळे भाऊ, प्रत्येकाला भाई बांधायचंय, घरात वरण भात पण खायला नाही पण भाई बांधायचंय सगळ्यांना नाही का, दहशत पाहिजे. पण हे कल्चर का वाढतंय आता भाऊ? म्हणजे नाही का, एक तर म्हणजे काही साधे मुलं असतात जे नाही का बळच गुन्हेगार नाही, पण आत्ताच्या पोरांना समजतो का, जसे आपले स्वप्न आहे की मला एक रॅपर बनायचंय, तुझं काहीतरी वेगळं स्वप्न आहे, तसे तिकडच्या मुलांचे स्वप्न आहेत की गुन्हेगार बनायचे. एक केस केली ना की भाऊ लगेच नायकीचा शूज, पॅन्ट, व्हाईट शर्ट, रुमाल हातात, लगेच नाही का असं अरे आप्पा, अरे भाई नाही का, हे त्यांना म्हणजे कूल वाटतं भाऊ. पण का असं का झालंय की त्यांचे स्वप्न असे डॉन बनायचे किंवा काय? आता म्हणजे कसं, एक भाई आहे, मग त्या भाईवर राहणार, त्या बाईची हवा बघणार, त्या बाईची दहशत आहे. मग ह्यो पण ह्याला पण तेच दहशत पाहिजे, नाव पाहिजे, माणसं घाबरायला पाहिजे, इज्जत पाहिजे. ती तशी त्यांना इज्जत भेटते भाऊ. पण त्यांना बाहेर पोलिसांना हे घाबरत नाहीत का भाऊ? घाबरून पण काय फायदा नाही एवढं घाबरत. का? काय भाऊ, त्यांना सवय झाली आहे भाऊ, माहिती आहे फक्त इथे 4 पट्टे खायचे, लॉकअपला मार खायचाय, फक्त एकदा जेलला गेलो की निवांत वाटतं. बोलले जेलला गेलो की टेन्शन नाही. का बरं?
झेलला मार नाही काय नाही, निवांत खायचं प्यायचं झोपायचं. त्यांना ते भारी वाटतं. हा. हा. मग हे शाळेत वगैरे त्यांना असं कोणी शाळेत भाव मार्गदर्शन करणार नाही कोणी? मी अरे तू जर एखाद्याला सांगायला गेला ना, म्हणणार झालं का, जा गुन्हेगारी करतोय मी, मला गुन्हेगारीच करायची. मला एक गोष्ट आवडते त्यांची, ते मनापासून करतात गुन्हेगारी. नाही खरंच भाऊ, कारण की जी गोष्ट मनापासून करतात त्यात सक्सेस होतं नाही का. पण सक्सेस करून काय नंतर मर्डरच होतात ना. मग ते त्यांना कळायला पाहिजे ना भाऊ. मग तोपर्यंत हवं फक्त, त्याच्यानंतर भाऊ कोण नाही विचारत, त्याच्यानंतर काय हे नाही होत. पण मग आता तुम्ही तुमच्या गाण्यांमधून पण दहशतच दिसते की गुंडगिरी. हा मग हे तुम्ही नाही दाखवलं तर हे कदाचित तुम्हाला पण फॉलो करतील ना ते, की हे गुन्हेगार आपल्याला पण असं हवं पाहिजे. मी तर म्हणतोय आम्हाला फॉलो करायला पाहिजे भाऊ. म्हणजे एक तिकडचं कसं आहे माहिती का भाऊ, म्हणजे जर ताडेलो रोडचं किंवा इतर स्लमचं कसं आहे माहिती का भाऊ, आता मी त्या स्ट्रगल लाईफ मधून उठतोय ना, म्हणजे तू ज्याला बघतो त्याच्यासारखं घडतो, बरोबर ना. जे तुझ्या समोर आहे त्यांच्यासारखं तू बनायचं करायला बघतो. मग आमच्या इथं आम्ही लहानपणापासून भाईगिरीच बघितली, मग तेच आम्हाला रिलेट होतं. माझं पण डोकं कसं आहे, अरे वाढीव चाललंय बाई, याला मारायचं नाही का, डोक्यात गेलं नाही मारायचं म्हणजे मारायचं का, की नंतर तो आपल्या समोर उडायलाच नाही पाहिजे. ही मेंटॅलिटी माझी पण आहे भाऊ. म्हणजे जे मी गुन्हेगारी बोलतो ना, माझं पण तेच डोकं आहे. म्हणजे हे स्लम मध्ये वाढण्याचं, म्हणजे चाळीत नाही झोपडपट्टीमध्ये वाढण्याचं गोष्ट, म्हणजे तिथं वाढल्यामुळे सगळे थॉट प्रोसेस तशी झाली. हा तसंच होतं भाऊ. कारण की तू गुन्हेगार आहे किंवा मी गुन्हेगार आहे, तू माझा मित्र बनला, मला कोणी मारलं तू पण माझ्यासोबत केस लावणार. म्हणजे असं आहे नाही का भाई, तुला मारलं ना घुसायचं राईट करायची, भाऊ निघले बसून 307 गायब. असं म्हणजे नाही का भाऊ, माझं पण आता तेच आहे ना, की मग मला कोण वाढीव गेलं किंवा माझ्या भावाला, मग जशात तसं राहायला लागतं. तू भाईगिरी केली, मी तुझ्याकडे नमता नाही राहणार, माझ्यात पण आहे तेवढं मी तुला घालवू शकतो, मग मी पण मारणार तुला. पण मग तुझ्या समोर पण हा ऑप्शन होताच की तू पण भांडणं केली जसं तू सांगितलं, मग तू का हे रॅप बीप करतोय, तू का वेगळं करायचा प्रयत्न करतोय, वरून मग तू जॉब पण करतोय, मग तू का वेगळं करायचा प्रयत्न? ऍक्च्युली म्हणजे ना भाऊ, मला ते स्वप्नच नाही की नाही का मला भाई बनायचंय, मला लोक घाबरायला पाहिजे, मला माझी एक वेगळी इमेज तयार करायची, एक वेगळं माझं वर्चस्व ठेवायचंय, की मी कुठून उठून मी कुठं जाऊ शकतो नाही का, मला ते दाखवायचं. ऍक्च्युली मी एवढं कष्ट केलंय तर ते मला वाया नाही घालवायचं गुन्हेगारी करून, की नाही का आलो जगलो 1-2 वर्ष झेलला राहिलो, 5-6 वर्ष आलो, मर्डर झाली, संपलं अस्तित्व. मला भाऊ असं करून ठेवायचं की जे आईबापांनी जे दिवस बघितलेत ना, म्हणजे गरिबीचे, मला त्या गरिबीतून आहे ना माझ्या आईला, माझे वडील तर नाही पण माझ्या फॅमिलीला मला वरती आणून ठेवायचंय भाऊ. म्हणून मला ते गुन्हेगारी नको वाटते, कारण की मी समोर बघितलंय ना भाऊ गुन्हेगारी, म्हणजे मी ते एक्सपिरियन्स केले काय काय नाही नाही का. आणि विषय काय होतो, जसं मला एक कला आहे माझ्यात भाऊ नाही का, मला एक कला भेटली की मला ती चांगल्या लेवलला नेते, चांगल्या जागेत नेते. पण तिकडचं चाळीत काय होतं भाऊ ना, ह्याला बघितलं त्याला बघितलं नाही का, गुन्हेगारी सुरू होते नाही का, भाई बांधला मग हप्त्याचा विषय होतो हे, पण ते कधीपर्यंत भाऊ, कंटिन्यू तर ती लाईफ नाही राहणार. त्याच्यामुळे मग मला ते असं राग येतो कधी कधी, मला पण करूशी वाटतं, पण मी त्या गोष्टीपासून स्वतःला लांब ठेवतो नाही का. माझे मित्र बोलतात जाऊन नाही का या गोष्टीमध्ये, कारण की आपलं ते जीवन नाही, आपलं वेगळं जीवन आहे. पण मग आता तू म्हणला की तू पण भांडणं केली, तू पण एकाला मारलं होतं, त्याला पण रक्त आलं होतं आणि तू पण लॉकअपला राहून आला, मग लोक असं पण घेतील ना तुला, अरे कसलं डेंजर, आपण पण ते केलं पाहिजे. मग तू असा मेसेज देतोय किंवा तुझ्या गाण्यांमधून तू भाई आहे किंवा तू डॉन आहे, असं प्रत्येक रॅपर आता तेच दाखवतो की मी डॉन आहे, मी भाई आहे, मी राईट करू शकतो वगैरे वगैरे. मग तुला हा मेसेज द्यायचा असतो तुम्हाला सगळ्या रॅपरला, किंवा काय सांगायचं असतं? म्हणजे भावे ना, मी जे रिअल घडतं ना माझ्यासोबत, मी तो एक्सपिरियन्स बोलतो. मी असं नाही बोलत की मी असं बोलतो म्हणून की नाही का मी जे करतो तू पण भाई बन, तू हे कर. नाही भाऊ, तुझं काही स्वप्न आहे, तुला जीवनात काय करायचंय, प्रत्येकाचा एक गोल आहे. तू जर गुन्हेगारीच पकडून चाललं तर तू नाही चालू शकत, पण त्याच्यातून तू जर दुसरा मार्ग काढून निघला ना भाऊ, तर तू चांगलं जीवन जगू शकतो. मग मी असं नाही बोलत की तू हेच कर, आम्ही आमच्या इकडं काय घडते भाऊ मी ते सांगतोय. मी तुला नाही बोलत की तू गुन्हेगार घड किंवा मी लय मोठा भाई आहे, माझं असं आहे माझं तसं आहे. नाही भाऊ, हे कसं आहे माहिती का, आउट ऑफचे गँगस्टर आहे ना जे
होते त्यांनी सुधारण्यासाठी रॅप केला बरोबर काहीतरी कर. आता इकडे काय लागलं माहिती का, स्वयंघोषित स्वतःला भाई डॉन बोलायला लागले. बरोबर. मी तसं आहे नाही भाई, त्यांनी ते जगायचे ते बोलायचे. मी काय बोलतो भाऊ, माझ्या आजूबाजूला मी जे पहिला किस्सा सांगितला भाऊचं, मी त्या गोष्टी बघून मी ते सर्कल डोक्यात ठेवून आहे ना भाऊ, मी ते बोलतो. मी ते सांगतो की हुडमध्ये काय चाललंय. माझं कॅला मर्डर गाणं आहे, तू नंतर ऐक. मी त्याच्यात असा मेसेज दिलाय की भाई पहिला लय भारी बनतो, लय गुन्हेगार बनतो, पण मी नंतर सांगितलंय की तो गुन्हेगार कसा बनतो नाही का. मी म्हणजे त्यात काय लिहिलं, लोक बोलतात काय गुन्हेगारी सोडून तुम्ही शिकत का नाही, चांगले लोक ह्या जगात टिकत का नाही नाही का. कारण की चांगले लोक टिकतच नाही भाऊ. मी चालतं चालतं काय पडलो कसा, मी होतो चांगला पण गुन्हेगार घडलो कसा, पडलो कसा, रडलो कसा, त्या परिस्थितीत शिल्लडलो कसा, माझा भूतकाळ कोणी पाहिला नाही, घरात माझ्या गरिबी आणि काही खायला नाही, पहिलं होतो शांत. मग काहीतरी असंच राईम आहे, मला तर ते आठवत नाही भाऊ. पण नाही का एक गुन्हेगार, एक मुलगा चांगला असतो पण त्याला भाग कसं पाडतात गुन्हेगारी करायला, आणि मग तो गुन्हेगारी करतो. मग त्याच्यानंतर त्याचं गुन्हेगारी अस्तित्व होतं चालू. म्हणजे गुन्हेगाराचं सांगितलं की गुन्हेगार कसा बनलाय. मग त्याच्यानंतर एक 3 कारणं सांगितलं की एक समाज बनवतो, एक परिस्थिती बनवतो, आणि एक स्वतःलाच खाज असती की मला भाई बनायचं. बरोबर. या 3 गोष्टींमुळे गुन्हेगार घडतो. पण जे गुन्हेगार आहे, मी त्यांच्या सोबत राहिलोय ना, मला त्यांनी कधी सांगितलं नाही की तू गुन्हेगारी कर. मला हेच सांगितलंय की तू जे करतोय ते चांगलं करतोय, हेच कर, काय लागलं तर सांग, मी आहे, तू भांडणं नको करू. म्हणजे समजतं का. बरोबर. भाई लोक सांगत नाही की तू भाई बन. मला काय सांगितलंय, मी राहिलोय भाऊ गुन्हेगार लोकांसोबत, आता पण माझे मित्र सगळेच गुन्हेगारीमध्ये, पण ते मला सांगतात की भाई तुले भारी चाललाय, तुले भारी करतोय, तू तेच कर, हे गुन्हेगारी काही नाही. ते त्यांना कळते. पण आत्ताची नवीन येणारी पिढी आहे ना भाऊ, जे आम्हाला बघतात किंवा भाई लोकांना बघतात ते नाही का, ते भारी वाटते, पण ते किती दिवस नाही, त्याच्यात आयुष्यच नाही, करिअरच नाही भाऊ. एक तर तू केस करून जाणार, तुझी आई तिकडं मुलाखतीसाठी उन्हात आणत बसणार, 1-2 लाख रुपये घालवणार, पोलिसांच्या पुढं करणार, वकिलाच्या पुढं करणार. शेवटी मग तू भाई असून फायदाच नाही ना. जर तुझी आई नीट नाही तर मग तुझा फायदाच नाही भाऊ, खरं. अर्थच नाही राहते ना त्याच्यासाठी. मग मी माझं करिअर भाऊ, मी या गोष्टी सगळ्या बघून मी डान्स करत होतो, मग मी रॅपकडे वाढलो. पण मी जर डान्स करता करता मी गुन्हेगारीत पण ओढू शकलो असतो. बरोबर. तू ठरवलं मी तू की हे नाही करायचं, हे नाही करायचं. आणि तू मला भाऊ जे पाहिजे जीवनात, मला ते गोल पाहिजे. मी भाई बनन. मी आज एकाला मारतोय भाऊ, दुसरा माझ्यावर लगेच राईट करन. आणि आत्ताची जर गुन्हेगारी बघितली ना भाऊ, तू टिकणारच नाही. तू राईट केली ना, दुसऱ्या दिवशी तुझ्यावर रिप्लाय लगेच. काय म्हणजे तू भांडणं केली तर लगेच दुसऱ्या दिवशी. भाऊ 8-9 वर्षापर्यंत बालिशच बुद्धी असते आपली, 8वी-10वी पर्यंत बोललो तरी चालेल. त्याच्यानंतर आपण गुन्हेगार बनणार, 1-2 वर्ष जगणार, मारणार, जगलोच काय. आणि त्या आईबापांनी आपल्याला लहानपणापासून वाढून एवढं मोठं केलंय, मग त्याचा अर्थच नाही राहत भाऊ त्यांना एवढं करायला. मग तू आता स्टॅन एवढा मोठा झाला तुमच्याच ताडीवाला रोडच्या इथून येऊन, आणि तो आता खूप मोठ्या लेवलला गेला, पण तरी पण मग जर तो तिथं जाऊन अशीच काहीतरी गाणी काढतोय की तुझ्या आईची गाणं, असं त्या गाण्याचंच नाव आहे, किंवा तुझ्या गाण्यांमध्ये शिव्या असतात, हे मग समाजाने काय शिकायचं यातून. मला एक कळतं की नाही का, पब्लिकला ना भाऊ चांगल्या गोष्टी आवडतच नाही. का बरं, असं कशावरून नाही आवडत, मी ते एक्सपिरियन्स केले. माझ्या जर फ्रीस्टाईल तू बघितल्या ना, ज्या चांगल्या असतील ना भाऊ, त्याला तू बघितलं ना, लाईक किंवा व्ह्यू किंवा कमेंट नसणार, मोजके लोकांचे. पण त्याच जागी माझी ती घाणेरड्या झाल्या ना व्हायरल, नाही शिव्या, त्याच्यात तू बघितलं ना, पब्लिक एवढी ज्ञान शोधायला येते ना की नाही हे असं नाही ते तसं नाही. अरे मग जेव्हा माणूस चांगली गोष्ट करत असतो तेव्हा तुम्ही लक्ष का नाही. म्हणजे हे कुठेतरी ऑडियन्सचं पण चुकतंय की जेव्हा तुम्ही चांगलं करायचा प्रयत्न तेव्हा कोणी बघतच नाही भाऊ, वॉन्टच देत नाही की तू चांगलं बोलतोय, नाही तू बरोबर आहे, तेव्हा नाही बघणार. पण तू जेव्हा काही येडवाकडं करशील ना, मग येणार या असं माझा बाप पण करू शकतो, या अशी फ्रीस्टाईल माझं हे पण करू शकतो, तर मग आजोबाला करायला तेव्हा बापाला करायला जमते का बघ. म्हणजे पब्लिकला आहे ना भाऊ मज्जा पाहिजे, कॉन्ट्रोवर्सी पाहिजे, भांडणं पाहिजे, ते पाहिजे. चांगली गोष्ट असेल ना विचारतच नाही ना भाऊ. म्हणून तर पहिले गुन्हेगार बांधतात आणि मग नंतर व्हाईट कॉलर बांधतात. चांगला एखादा बैठलाय का तू की लगेच आलाय नाही का, चांगला लाडलाय आणि भाऊ नाही का तो झालं. हे डीप होतं की समाजच हे बनवतो आणि समाजच नंतर म्हणतो की हे असं कसं. आता भाऊ माझं म्हणजे एक लॉकडाऊनचा किस्सा सांगतो. मी चाललेलो आईच्या गोळ्या आणायला, पण तरी पण पाठी मागणं 3 स्टार वाले नेऊन मी रिटर्न चाललो, बंद होतं म्हणून मला मारलं मागणं.
का? असंच. पोलिसांनी असंच मारलं? हा, असली जोरात बसवली नाही तर मला, मी डायरेक्ट त्याला शिवी दिली. मग तो माझ्या पाठीमागं पळाला, मी त्याला लय तांगवलं नाही का. मग म्हटलं आता तर एरियात नको जायला उगाच नाही का, सगळे असं हेटायचे काम. म्हटलं थांबलं मी डायरेक्ट. आला भाऊ, मला त्याने ना 15 ते 20 काट्या मारले इथं इथं नाही का. आणि मी त्याला शेवटपर्यंत सरच बोलत होतो, अहो सर मी चाललेलो, तुम्ही मारलं कशाला? मी जर चाललेलो संबंधच येत नाही ना मारायचा. आणि लॉकडाऊन मध्ये तुला माहिती आहे कसं चाललेलं. मग तो 3 स्टार वाला होता, माझी एक आईवरनं शिव द्यायला लागला. मग माझं आहे ना भाऊ डोकंच फिरलं. हे म्हटलं कोणची केस टाकणार आहे, जा केस टाक. मी येतो का? चल म्हटलं येतो. तो आईवरनं शिव्या नको देऊ, तू काय लय जास्तच वाजायला लागलाय म्हटलं. केस टाकतो का? चल म्हटलं येतो, चल. मग गेलो चौकात, थांबवलं तिकडं मला नाही का ढोले पाटीलच्या इथं. मग परत एकाला सांगायला लागलं नाही, ओय काय केलं साहेबांना नाही का शिव्या दिल्या बोलले. मग तो मला बोलायला लागला परत नाही का त्याला शिव्या देऊन. म्हटलं ए तुला अजून बोलतोय शिव्या नको देऊ आईवरनं. मग आलं नाही का काठी घेऊन बॉटवर मारायला लागलं नाही का. बोटावर? हा, म्हटलं तू गब्बस म्हटलं, पोलिस आहे म्हणून म्हटलं मग ये डायरेक्ट भिड म्हटलं बघू. मग डायरेक्ट ह्याच थराला गेलो भाऊ मी. म्हटलं केस तर केस, फरक नाही पडत म्हटलं, केस खाऊन येईन म्हटलं जेलमधनं, मग तुला तर सांगन म्हटलं मग काय विषय काय नाही. मग म्हटलं तू ये ना तसा, मग तू पण ते भोगाय तयार राहा. मग मला तो बोलतो नाही, बरं ठीक आहे मी पण हमाली करायला तयार आहे नाही का. म्हटलं मग राह तयार हमाली करायला, मी पण तयार आहे म्हटलं, मग काय करायचंय त्याला. मग समजतो का, ही गोष्ट कुठं कुठं आहे ना, असं नाही की चांगलं सगळेच वाईट आहे, पण काही काही लोक असेच भाऊ. मी त्यांचं नाव नाही घेत, कॉप्स मध्ये पण असे लोक आहेत. मग बळच नाही का, पोलिसांमुळे पण गुन्हेगार तयार होतात. हा भाऊ, बळच जर तू चांगला आहे तो लिहून मारत राहिला. हे बघ भाऊ, माणसाची आहे ना बुद्धी आहे. आमच्या इकडे असं पण झालं नाही का, यांच्यावर पण राईट झालेले. बट असं नाही की त्यांना रिस्पेक्ट आहे भाऊ, तेच आपल्या सेवेसाठी. बट काही काही मला असं नाही का, काही काहींचं जमत नाही भाऊ. मग असं वाटतं की नाही काय भिंचू गुन्हेगारच बांधलेलं बरं नाही का, मग सटकी नाही का. कारण की भाऊ तू येऊन डायरेक्ट मारणार, कारण नसताना मारायचं काम नाही बळच. आणि मला एवढं त्यांनी टाकलं, मी माझ्या घरी जाऊन काय बोललो माहिती का, तुझा चेहरा बघून गप बसतो ना तर मारलंच असतं नाही का. मी तुला बोललो, मी आता केस बीस केली ना, मला नको बोलू. मग मी सगळं माझ्या आईमुळे सहन करून बसतो. मग तेव्हापासून तो पोलीस मला असलं बघायचा नाही घरून. मी पण त्याच्या समोरून हटकून RX घेतलेले एखादी फायरिंग देत हटकून निघून गेलो. मग परत माझा जो भाव होता ना, त्यासोबत कोर्टात जाऊन आलो, चौकीला गेलो. समोर तोच होता. मला म्हटलं तू नको येऊ बाबा, तू थांब इकडंच, मी जाऊन येतो त्याला भेटायला नाही का. मग माझा भाऊ पण तसाच नाही का, रगीलच आहे म्हणजे नाही का. सगळे भाऊ माझी गँग मी आहे ना, खरं तर म्हणजे बोलू का तुला भाऊ, हे जे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघता ना, हे फक्त माझे मित्र आहेत. पण जे रिअल जर गँगस्टर दाखवले ना मी, जे रिअल माझे जे भाऊ लोक आहेत ना का, जे आहेत गुन्हेगार, ते भाऊ वेगळेच आहे. मी त्यांचा चेहरा पण फ्लेक्स नाही करत, आणि मी ते सांगत पण नाही की नाही का मी असंच आहे, मी तसंच आहे, मी हेच आहे, मी तेच आहे. मी ही गोष्ट मी रॅपमध्ये सांगतच नाही. मग जर मी सांगायला गेलो ना भाऊ दुसऱ्यांसारखं, माझ्या अशी गँग, माझी तशी, नाही भाऊ फिक्के पडेल. मी जे जे रिअल फेस आहेत ना, ते भाऊ माझ्या बॅकला आहे भाऊ. मी त्यांना व्हिडिओवर कधीच आणलेलं नाही. हे फक्त माझे मित्र आहेत. हे खूप डीप आहे ना. म्हणजे हे सगळं जेव्हा मी ऐकतोय किंवा हे कॉमन लोकांनी जे कोणी ऐकत असतील ते हे विचार पण नाही करत की असं काय असेल की तुमचं आयुष्य असं असतं. आणि तेच खरं तर जाणून घ्यायचं होतं की मला असं कुतूहल होतं की तुम्ही काय एवढं भांडणं बोलता, शिव्या देता. तर आज मला कुठेतरी हे समजतं की तुम्ही काय जगताय आणि ते तुम्ही मांडताय, आणि तुम्हाला एक प्लॅटफॉर्म भेटतो ज्यातून तुम्ही बाहेर येताय आणि लोक पण तुम्हाला फॉलो करताय. म्हणजे MC स्टॅननी ते केलं, त्याच्यामुळं आज भरपूर लोक रॅप करतात ते. पण आता तू जेव्हा हे सगळं करतोय तेव्हा कुठेतरी असं एक कल्चर पण आहे ना रॅपचं, की तुमच्या रॅपमध्ये खूप ड्रग्स, गांजा आणि हे कॉमन झालेलं आहे. तर पहिली गोष्ट, तू करतो का हे सगळं, काय केलंय का? मी ऍक्च्युली ना, मी केलंय. असं नाही की मी लय धुतलं तांदळाचं नाही, मी केलंय. पण माझं कसं आहे माहिती का भाऊ, मी असा कलाकार नाही की तू माझी नाजूक नस दाबली की मरून जाईल. माझी नाजूक नस काय झाली म्हणजे भाऊ, ड्रग्स, गांजा ते घेतल्याशिवाय मला रॅप सुचत नाही, ते घेतल्याशिवाय मला काहीच कळत नाही, ते घेतल्याशिवाय मला काहीच काम करता येत नाही. माझं तसं नाही. मी कधी टेन्शन, मी ऍक्च्युली, मला मित्र बोलतात ना, अरे भंडमे लिखते जा, बहुत रावस लिखते. मी ते एक्सपिरियन्स करायला ना भाऊ करतो, पण मला त्या ह्याच्यात काहीच सुचत नाही.
हे जे कलाकार आहे ना भाऊ, हे यांची नाजूकनच बनवून ठेवतं ते, आणि ती स्वतःला बळच सवय लावून ठेवली आहे भाऊ. म्हणजे असं काही आत्ताची- गरजेचं नसतं ना की गांजा पिऊनच तुम्ही लिहू शकता रॅप मग भाऊ तू कलाकार कसला, रक्तात पाहिजे ना भाऊ ते. मला नशा माझ्या कलेची आहे. तुम्हाला फ्रीस्टाईल लावली तर बेट लावलं आणि फ्रीस्टाईल वाजायला लागलं ना की वर्सटाईल, तू हे टॉपिक बोल, तुम्हाला शब्द येतो तो मी वाचतो. मी माझ्या कलेत एवढं मग्न होईन ना, मी नुसती फ्रीस्टाईल वाजत जाईल, नुसतं वाजत जाईल. मग मला ते नशा करण्याची गरज नाही भाऊ, की मी नशा केली मग ती नाजूकनच झाली माझी, की मला ते भेटलं नाही की मेलो मी कलाकारच नाही. आणि ताडीवारा रोडला हे गोष्टी खूप चालतात हा खरं भाऊ, जे गुन्हेगार लोक आहेत किंवा जे गंजाडी लोक जास्त बोलशील ते लोक लय ड्रग्स घेतात. कुठल्या कुठल्या नशा करतात लोक. भाऊ व्हाईटनरची तर तिला पहिल्याची झाली. परत बटणं जे प्रेग्नेन्सीच्या टाइमला देतात बायांना त्या गोळ्या चावून खातात. परत पेपरची करतात, व्हाईटची करतात. आणि काय गांजा. भेटतं म्हणजे हे भाऊ म्हणजे तू त्या नशेत गेला ना, जर पेपर ह्या गोष्टीचं गेलं, तू 2-3 दिवस तुला कळणारच नाही तू काय करतो. तू कुणाला पण मारशील, कुणाला पण वाढव जाशील, तू तुझ्यात धुनकी, तू जेवणार पण नाही 2-2, 3-3 दिवस. अशा टाईपच्या नशा चालतात आमच्या इकडं. आता तू ऐकलं असेल म्हणजे हे प्रेग्नन्सीच्या गोळ्या चावतात किंवा ते ट्यूबचं काय ट्यूबचं भेटतं. पण म्हणजे काय माहिती भाऊ, त्यांना लय भारी वाटतं तेच नशा करतात त्यांनी. ट्यूबचं काय ट्यूबच्या भाऊ जे चिटकवतो ना आपण गम असतो तो. हा, त्याच्याने पण नशा होती, त्याच्याने पण नशा करतात. हे आता तर मी लहानपणी बघितलेलं, जे माझ्या सोबतचे होते ते करायचे. पण आता तर लय ऍडव्हान्स नशा आलेत भाऊ. आता सगळे चालतात. व्हाईट बीट, ते बटणं, पेपर, एमडी म्हणजे लय, म्हणजे असं टाकलं की त्यांना ते लय भारी वाटतं. आत्ताच माझं म्हणजे एक हप्त्यापूर्वी मला मित्र बोलत होता, वर्सटाईल तुला ती ट्रिप देतो, तू असला येडा होशील ना 2-3 दिवस तुला कळणारच नाही तू काय करतो. कुठली ट्रिप होती ती. पेपरची, पेपर व्हाईट मध्ये. म्हणजे तू इथं ठेवला ना भाव त्या वेळेला तू नशेतच घ्यायला, तुला काही कळणारच नाही. तू जेवण पण नाही करणार, अशा नशा आहे. पण हे नशा असं फ्री मध्ये भेटतात भाव पैसे मुंबईला जाऊन आणतात. आणि मग इथून कुठं पैसे आणतात त्याच्यासाठी. करतात कॉन्ट्री. एक मुलगा भाव, एक जण जो होता ना तो मुंबईला गेलता माल आणायला, 1 लाखचा आणला पण तो नकली निघला माल. त्यांनी सगळ्याकडनं पैसे घेतलेले, त्या टेन्शन मध्ये त्यांनी फाशी घेऊन मिळाला. मित्रच होता, दीडोचा लय जवळचा मित्र होता. मग ह्या लेवलला चाललंय तिथं सगळं. हा, मग त्यांना भीती नाही वाटत की पोलिसांपर्यंत हे गेलं किंवा पोलिसांनी नाही पकडलं. भाऊ, त्यांची ते हे झाले, त्यांची हॅबिट झाली ती, त्यांना ते पाहिजेच. आणि हे किती वयाची पोर असतील. 8, 10, 12 मालबिल बनवून सगळं येतं भाऊ. बापरे. मग ह्यातून कसं, म्हणजे हे कसं सुधारणार. आता सुधारायला सगळं भाव आहे ना, सुधारायचं म्हटलं ना तर ते मुलांना स्वतःलाच कळायला पाहिजे की त्यांनी ज्या गोष्टी बघत असतील, ज्या भेटत असतील, ऍक्च्युली हे गोष्टी का करतात माहिती का, त्यांना एक तर बरं वाटतं, आणि त्याचे ना त्यांना हेच झालेलं, म्हणजे त्यांना घरदाराची काही पर्वा नाही, त्यांना ते भेटलं ना बास सगळे जण जिंकलं. मग गुन्हेगारी आणि ते फक्त माल प्यायचा, दादागिरी करायची, बस एवढंच जीवन चाललंय. आणि पण जर खरे जर भाई बघत बसलं ना भाऊ, तर ते पैसा कमवायच्या मागं लागलं, आणि जे बाकीचे उगतं ते ना आता ते चुत्तेगिरी करायला लागलं. हे केवढं डीप आहे, म्हणजे ह्या समाजाचे ह्या पैलूकडे कोणी बघतच नाही, म्हणजे ह्या साईडला कोणी बघत नाही की हे किती आहे. हा, म्हणजे मग त्यात शिव्या आणि तुम्ही जे बोलते हे काहीच नाही आहे त्याच्या काहीच पुढं. नाही. ऍक्च्युली कसं वाटतं माहिती का भाऊ, मी पण शिव्या देतो किंवा मी हे काय करतो, एक तर फ्रस्ट्रेशन असतं. काही गोष्टी माझ्यासोबत पण माझ्या चाळीत घडल्यात की मी कमजोर पडतोय म्हणून समोरचा फायदा घेतो. मग तू कधीपर्यंत गप्प बसणार ना भाऊ, नाही बसू शकत. आपण काय आई बापाने ह्याच्यासाठीच वाढवले का, मी मोठा झालो, तू दादागिरी करणार, तू मारणार मला आणि मी गप्प बसणार. आणि नाही का घरचे पण म्हणतात जाऊन दे ते हे. अरे का जाऊन दे, संबंधच येत नाही ना भाव. तू तुझ्या घरचा आहे ना भाई, तू तिकडेच राहा, माझ्यापर्यंत काय येतोय. कसं आहे म्हणजे भाऊ, साप जर चाललाय शांत, जर तू त्याच्या शिफ्टवर बळच पाय देशील, तो उलटा होऊन ढासणारच ना तुला, का तो जाऊन दे म्हणून, चल जाऊन दे भाऊ जातो मी, जाऊनर. तसंच आहे भाऊ, म्हणजे झोपडपट्टी मधले ना हेच आहे मूळ कारण की भाऊ नाही का, कोणतरी मजबूर करते रे भाऊ. तुमची इच्छा नसते, इच्छा नसती पण ती मजबूर करते, मग ती गिल्ट भरत जातं मनात, नाही का, नाही भेंचत नाही का, आता फोन फाटलं ना मारूनच टाकायचं. मी किती वेळा तरी, माझ्या पण जे आडवत येतात ना, मी किती वेळा तरी बोलतो आय लिहिले झालं आता, नाही का एकाला तरी घालवायचीच बात आहे. म्हणजे मी तिथपर्यंत जातो की नाही का, कोणाला तरी मर्डर खायची एक बात, नाही का भाऊ, तवाच गप्प बसते, तवाच कुठं जाऊन नाही का हे होतील. आणि मी समोर बघितलं भाऊ, ज्याला टपली द्यायचे ना पहिले पोरं, आता त्याला भाव म्हणतात.
समजतंय का? जो कोण असेल ना मोठा, म्हणजे तो त्याला परिस्थितीच टपली धरतो. घडवते परिस्थितीच घडवते भाऊ. मग आता जर मी आता जातो तुला चाटत येतो, तू कधीपर्यंत ऐकणार? पण तू जरी मला नाही मारलं, तू बाहेर कुठं केस केली ना, वाईटोगून केस केली, जेलमधनं आला ना, तुझ्या पाठी मागा भाऊ अंडा, मग मी पण तुझ्यासमोर फिक्का पडतोय ना. समज मग त्या व्यक्तीला पण भाऊ बोलायला लागतं. असे विषय हेच होतात. आयुष्य चाललंय सगळं हेच झोपडपट्टीचं. चाललंय भाऊ. मग याच्यानंतर भाऊ आम्हाला पर्यायच काय उरतो? एक तर शिक्षण तू- घ्यायचं म्हणलं तर मग नाही. शिक्षणासाठी शाळा तशा नाही शाळेत राहिलेल्या. असे राहिले नाही, पैसा तसा नाही. चांगल्या शाळेत आहेत तिथं हा. तुम्ही पैसे नाही भरू भरू शकत आहे. शकत नाही. मग उरलं काय तर पॉलिटिशियनच्या मागे फिरणं, हा, गुन्हेगारी करणं गुन्हेगारी करणं. किंवा नशेच्या हेरी हा. जाणं. मग या गोष्टीमधनं काय उठायला जे शान आहेत, ज्यांनी केस केलेत पहिलेचे गुन्हेगार, आता ते पॉलिटिशियन लोकांसोबत राहून व्हाईट कॉलर बांधतात, मग ते तिथून कामावतात. बरोबर. मग जरियाच नाही उरत ना भाऊ. पब्लिकला फक्त दिसतं नाही का की झोपडपट्टीतले मुलं फालतूच आहेत, ते असंच आहेत. अरे पण तुम्ही ते ओव्हरऑल सर्कलच नाही ना तो तसा. एखादा भाऊ गुणवान निघतो त्यातनं की नाही का, तो शिकतो आणि चांगले हे करतो, पण का त्याचे आई वडील तसे असतात. तुझी आई जाणार बांगल्यात कामाला, तुझा बाप जाणार वॉचमॅनच्या कामाला. किती पैसा घरात येणार आणि किती तुझं घर चालवणार, तुला खायला देणार, घरात सांभाळणार का तुझं शिक्षण बघणार? मी पण भाऊ म्हणजे कॉलेज कसं केलंय मी 4 वर्ष हॉस्टेलला राहिलो. 4 वर्षानंतर मी आलो, तुला सांगतो परत आलो घरी. मी ढोले पाटील शाळेत शिकलो 10वी पर्यंत. नंतर मी तुला बोललो ना मी मागं गेलतो, मी तिथे जॉबला यायचो चॉकलेट फॅक्टरीत. मग ते करता करता डान्स होता माझा. मग मी नाईट कॉलेज करायचो. मग नाईट कॉलेज केलं, त्याच्यानंतर मी जॉब करता करता आंबेडकर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं. पण ते मला आता पण असं वाटतं की ते शिक्षण घेऊन माझा काही फायदाच नाही. तर माझी कला, माझी फील्ड वेगळी आहे आणि माझे स्वप्न वेगळे. जर मी शिक्षण घेईन, ग्रॅज्युएशन केले भाऊ, पण त्याच्या पुढे रस्ताच नाही ना. कुठं पैसा लावू मी, कुठून पैसा आणू त्या गोष्टी शिकायला? माझ्याकडे पैसाच नाही ना की मी चांगलं शिक्षण घेईन आणि चांगल्या नोकरीला लागत. मग आणि ह्यात मग त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचा फायदा उचलला जातो. मग पॉलिटिशियन हा. घेतात, गुन्हेगार घेतात गुन्हेगार घेतात. आणि मग मला चांगलं काय वाटतं माहिती आहे तुझ्याशी बोलताना, की तुझ्याकडे समोर पण एवढे सगळे ऑप्शन होते वाईट कामं करायचे, वाईट कामं करायची. पण तुला ते कुठंतरी वेगळं वाटलं आणि तू ही सगळी फील्ड निवडली आणि तू स्वतःसाठी कष्ट करतोय. भलेही आता ते काय म्हणतात त्याला, त्या लेवलला, ज्या लेवलला तुला जायचंय तिथं तुझे जाण्यासाठी धडपड चालली आहे, तिथं पोहोचलेलं नाही अजून, पण कमीत कमी तू ते वाईट तरी कामं नाही करत आहे. नाही करत आहे. आणि एक चांगली गोष्ट काय की तू आईसाठी हे सगळं करतोय. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुझं आहे की आईकडे बघून मी शांत आहे, किंवा आईकडे बघून मी हे करतोय. तू मगाशी सांगत होता तू डिलिव्हरी पण करतो, म्हणजे झोमॅटो वगैरे तशा डिलिव्हरी व्हायच्या. मग तुला कधी ह्या गोष्टींची कमीपणा नाही वाटला की रॅपर म्हणून? आता तुला एकाने रॅप मध्ये जसं तू म्हणतोय की तो म्हणला की ज्यांना त्या रॅपरने असं वाक्य म्हणलं होतं की ज्याचा रॅप वाजत नाही किंवा ज्याचा रॅप चालत नाही तो जॉबला लागतो. मग तुला याचं कुठं वाटत नाही की आपण रॅप करतोय, आपण जॉब पण करतोय? विषय कसा आहे माहिती आहे का भाऊ, जो मला शिव्या देणारा, मला फॅन बोलणारा, जो मला नावं ठेवणारा, तो झाटूजी माझं घर थोडी चालवणार आहे. शेवटी माझं घर मला चालवायचे. माझी परिस्थिती जी आहे, मला ती माझी परिस्थिती मला सुधारवायची. बरोबर. तू शहाणपणा सांगायला, तू पण तेच केलेलं आहे, तू पण त्याच गोष्टीमधनं गेलेलं आहे. म्हणजे संबाट्याने तुझ्या शॉर्ट्स घेतले, संबाट्याने पण जॉब केलाय? केलं ना भाऊ, पाण्याच्या बाटल्या टाकल्यात त्यांनी, ऑफिस बॉयचं केलंय. त्याला पण पोरं चल, मी त्याचे व्हिडिओ बघितलेले आहेत भाऊ, नाही का, वाचत व्हिडिओ काढलेत त्याचे. वाचल म्हणजे रॅप बोल, त्याला रॅप बोलायला लावून व्हिडिओ काढलेले आहेत. तसे व्हिडिओ पण आहे, माझ्याकडे पण आहे, पण मी तसे लायकी नाही काढत भाऊ कोणाची. कारण ज्याची त्याची परिस्थिती भाऊ, कोण मोठा झाला म्हणून कोण लय भारी नाही होत. आणि म्हणजे मला लाज वाटतच नाही भाऊ, जे करतो त्या गोष्टीची काही लाज आहे ना. मी जर गरीब परिस्थितीतून आलोय भाऊ, मी 7वीतून जेव्हा आलो ना, मी जेव्हा 7वीला, मी चाय पण विकलाय भाऊ रस्त्यावर. मी तुला म्हणजे मला लाज नाही वाटत भाऊ काम करायची, किंवा नाही का मी हेच करतोय आणि मला लोक ओळखतायत. नाही भाऊ, मला प्राऊड आहे माझ्यावर. बेंचोत मी माझं काही नसतं, मी माझ्या स्वतःच्या ह्याच्याने करतोय. मला लय जण बोलतात पैसे लागले तर सांग, करू आपण, काही सपोर्ट लागला तर सांग, करू आपण. पण भाऊ मी त्यांना फक्त एवढंच बोलतो, हा भाऊ चालेल ना भाऊ, पण मी माझं ऑर्डर मारून, मी माझं घर सांभाळून, मी माझं सगळं करून मी माझा रॅप करतो. माझे मित्र पण साथ देतात मला. म्हणजे जर हे भाऊ लोकच करतात माझं शूट वगैरे, हे झालं माझा बीट प्रोड्युसर झाला, माझे मित्र झाले बाकीचे. एक वेळ म्हणजे मी पहिलं रॅप भाऊ 1+ वर शूट केलेलं आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे मी केला मर्डर जे गाणं केलं ना, त्यासाठी मला माझ्या बीट प्रोड्युसर सोबत सगळ्या मित्रांनी 1000 रुपये कॉन्ट्री दिली.
माझ्याकडे पैसे नसताना. मग त्यानंतर मी जॉब भाऊ मी 7वीत असताना मी चहा विकलाय रस्त्यावर. एवढं मी म्हणजे नाही इथून एवढे ग्लास बांधायचे होते, प्लास्टिकचे ग्लास यायचे पहिले हातात ग्लास. आणि जिथं पण वाडिया कॉलेजमध्ये पण विकलाय भाऊ, इंजिनिअरिंगची बिल्डिंग बनत होती त्या बिल्डिंगमध्ये पण मी चहा विकलाय. मी रस्त्यावर चालत चहा विकलाय. मला म्हणजे त्या गोष्टीचं हेच नाही वाटत, उलट भाऊ मी जर मोठं झालो ना मला त्या गोष्टीचा माज नाही राहणार भाऊ. समजतं का, पैसा आला की माणूस माजतो ना, मला तो माज नाही राहणार. बरोबर. त्याच्यामुळे मी ना जे स्ट्रगल फेस करतोय ना भाऊ, घेतो कधी कधी असं वाटतं भाऊ मला नाही का काय जगतोय, काय लाईफ चालली. पण कधी कधी असं वाटतं चल नाही का भाई करतोय आपण, थांबलेलो तर नाही की नाही का हे नाही करायचं म्हणून हे करतोय. बरोबर. मग मी लोकांचा विचार नाही करत. माझ्या समोर किती वेळा मी ऑर्डर द्यायला गेलो की कितीतरी रॅपर लोक नाही का थांबलेले. असं वाटतं कुठंतरी नाही का माझं पण नाव आहे राव आणि मी नाही का काय करतोय. परत मी ऑर्डर जरी घेऊन चाललो असेल ना भाऊ, असं मागणं येऊन किंवा समोर येऊन मला थांबून भाऊ वर्सटाईल ना, मी पूर्ण पॅक असतो. भाऊ वर्सटाईल ना, मी म्हणतो नाही ए भाऊ खोटं नको बोलू, खरं बोल ना. म्हणतो बोल ना भाऊ. मग मी मास्क काढतो, बोल की भाऊ. भाव लय भारी वाटलं नाही का भाऊ एक फोटो. मग मी सिग्नलला पण फोटो काढते पब्लिक. आता मग एक गेल्या हप्त्यातच मी जस्ट ऑर्डर म्हणजे नाही का ऑफिसलाच चाललो आपण, तिथून एकाने आवाज दिला. मी म्हटलं फोन आहे नाही का. मग मी थांबलो, आला म्हटलं बोल ना भाई. भाव नाही का असं 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 भाव लय बरं वाटलं नाही का तुला भेटलो मी, आता तुझा व्हिडिओ बघितला भाव. भाव बिग फॅन भाव. डायरेक्ट नाही का असं डायरेक्ट पाय. आणि मी गाडीवर होतो भाऊ, मी असं पडलो असतं ए अरे म्हटलं भाऊ पाय बी नको पडू, थांब म्हटलं. आणि त्यानंतर माझ्या घरच्यांना पण, मी घरच्यांसोबत खडकीत गेलो आता सामान नाही खरेदी करायला लागण्याचं. तिथं पण मी मामासोबत गेलो जेवायला, मिसळ खायला. 5-6 जण आले, मला तिथून उचलून नेलं. भाऊ चल ना भाऊ, बिग फॅन फोटो काढायचंय भाऊ. मामा असंच बघायला लागलाय माझ्याकडं. मग त्यांच्या बरं काढला. परत नंतर माझ्या यांच्यासोबत तिथं पण म्हणजे कधी आई यांना पण कळतं मी काय करतोय नाही का. त्यांना अजून माहिती नाही एक्झॅक्टली, पण माझी आजी मला विचारत होती एक काढायला लागलेत तुझ्याबरोबर फोटो. म्हटलं काय माहिती, असंच काढायला लागलेत. म्हणजे मला भाऊ ती लाज नाही का. माणसाने ना भाऊ सगळे म्हणतात मी ढागात आहे, मी असं आहे. नाही भाऊ मी जमिनीवरच आहे. मी मोठा जरी झालो ना, मी जमिनीलाच राहणार आहे चिटकून. कारण की मी या धूळ मातीतूनच उठलोय. मला प्रेम आहे या गोष्टीसोबत. मी इकडे आहे मी तिकडे नाही भाऊ, प्रत्येक उडणारी गोष्ट ना खाली पडणार आहे. मग तू किती पण उड, तुला खालीच यायचंय. मग त्याच्यामुळे आणि मला म्हणजे ना भाऊ हे गोष्टीचा असा गर्व नाही किंवा नाही का मी रॅपर मग मी फुगिरीत थांबणार नाही का. ज्यांचे आता नवीन नवीन गाणी सोडलेत ना भाऊ असं अरे माम नाही की असं अरे लवड्या कोण आहे तू, काय करतो तू, एक सोडलं की लगेच नाही का तू भारी झाला का. नाही भाऊ माणसानी आहे ना माणुसकी आणि जे तुझी कला आहे ना ती वेगळी ठेवायला पाहिजे. तू भेटला ना तू नॉर्मल, तू नाही का त्याच्यातच नाही भाऊ. माझा स्वभाव कसा आहे माहिती का भाऊ, मी ना कोण पण मला भेटून दे, मी एकदम फ्रँकली नाही का भाऊ, हा भाऊ असं का, हा भाऊ तसं. मी तो रॅपर म्हणून नाही भेटत. तू रिअल वाटत. हा त्यांनी मला रॅपर म्हणून भेटतात भाऊ, पण मी त्यांना मी रॅपर आहे म्हणून नाही भेटत. मी त्यांना एक माणूस म्हणून, एक मित्र म्हणून भेटतो. कारण की भाऊ काय ना गुरुमी दाखवून काय होणार आहे. आज मी तुला गुरुमी दाखवतोय भाऊ, उद्या मेलो बेंचत माझी राख पण नाही राहणार, ती पण हवेत उडून जाईल. आणि नीट नाही जळलं होतं हड्डे वाजते भाऊ, ते घरचे पण रडते आणि यारवड्या नदीत फेकून द्यायचे. झालं संपलं. कोण होता वर्सटाईल, कोण होता रॅपर, संपलं भाऊ माणूस. काय काय राहिलं. मग माझं कोणत्याच गोष्टीचं नाही भाऊ माणसाला. हाडमासाचं आहे फक्त शरीर, आत्मा बोलतोय. जीव निघून गेला वर्सटाईल मिळाला, वर्सटाईलला नाव काय भेटन. अरे बॉडी कधी आणणार आहे. असं नाही बोलणार पब्लिक की वर्सटाईलला कधी आणणार आहे. ज्या पण मला नाव निवडत असतील काय बोलतील भाऊ बॉडी. म्हणून माणसाने आहे ना भाऊ किती पण मोठा बनवू, पैसा कमवू, तुझ्या ज्या शून्यातून सोबत येते किंवा तुझ्यासोबत जे समोरच्याला त्याच हिशोबाने भेट. बरोबर. जास्त हे नको नाही का. हा ठीक आहे ना भाऊ. आणि मेन गोष्ट म्हणजे मला कोणाची लायकी काढायला कधी आवडलंच नाही भाऊ, किंवा मी कोणाची लायकी काढत पण नाही. फक्त ते रॅप मध्ये सायफर होतं आणि जर तो माझी मारतोय तर मला त्याची मारणं भाग आहे. पब्लिक म्हणते ना का काय घाणेरडं बोललाय. अरे चुकत्या, जर तुझी भांडणं झाली तू शांत बोलणार आहे का. तो शिव्या देतो तुला आणि तो असं बोलणार आहे का हा दादा मग मी तुला लय मारेन असं बोलणार आहे का. अरे बोलणार आहे का म्हणजे तू भाव भांडणच करशील. मग ते माझं फ्रस्ट्रेशन आहे भाव. आणि त्यात पण म्हणजे भारी काय वाटतं की सायबर मध्ये तो लय घाण काहीतरी बोलतो की असं वाटतं की यार असं काय बोलला तू, बहिणीहून बोलला, पण तरी पण एक संयम ठेवून तुला शब्दाने उत्तर द्यायचे.
ही पण कलाच आहे ना, म्हणजे तू हा. भांडण मारामाऱ्या नाही करू शकत, ऑप्शन असताना. ऑप्शन असताना. म्हणजे मी तो एक सायपर ऐकत होतो, तो तुझ्या बहिणीवरती काहीतरी बोलला, हा. पण तू नाही बोलला, म्हणजे हा. तू भांडण नाही केली, तू त्याला हा. यानेच उत्तर दिलं. शब्दांनीच उत्तर दिलं मी त्याला. कारण की हे बघ भाऊ, मला एवढं कळतं माझ्यात काय आहे, मी तुला कोणत्या वेळी मी तुला अडकवू शकतो. मी तुला त्याच ह्याच्याने घेणार भाऊ. तू मला काय पण बोल, मला माहिती आहे ना माझ्या शब्दात काय ताकद आहे, मी तुला कसा घेणार. ठीक आहे ना, तुला स्वतःला हे बोलतोय भाऊ, जेवढे पण येतात ना त्यांचे ना तू फ्रीस्टाईल करतोय. फ्रीस्टाईल म्हणजे हे नाही हे चल निघ, हा मी तुला असं करेन, नाही भाऊ. तुझी रायमिंग व्हायला पाहिजे, तुझ्या शब्दाला शब्द यायला पाहिजे, त्या शब्दातून तुझं उत्तर काढायला पाहिजे, तर ती फ्रीस्टाईल. बडबड करणं म्हणजे फ्रीस्टाईल नाही भाऊ. बीटवर ते पण बीटवर प्रत्येक एक शब्दाचा राईम पाहिजे, प्रत्येक एक शब्द मिनिंगफुल पाहिजे. कर ना भाई काहीतरी फ्रीस्टाईल एक. दे ना भाऊ शब्द, ते मला एक काय बोलू मला मी पहिला तर हा देतो की झोपडपट्टी. माझं झोपडपट्टी एक गाणं पण होतं भाऊ, ते नाही आता नाही का. हा हा यो आलो जन्माला झोपडपट्टी, पण झालो मी हट्टी. यो पहिला फोन नव्हता आयटमला, लिहायचो मी चिठ्ठी. खुश व्हायचो जेव्हा द्यायची ती गोड एक किस आणि मारायची मिट्टी. पण बघितलं मी लय कलाकार आणले, बघितलं मी गुन्हेगार, काही यायचे झुलत लावून हातभट्टी. शेवटी माझीच ती ताडेल रोड झोपडपट्टी. यो सगळे गुन्हेगार पण घडतात आणि कलाकार पण घडतात, काही चांगले उंच शिखर चढतात, तर काही जण गुन्हेगारीची शिडी धरून परत खाली पडतात. हो ह्याला त्याला नडतात, गुरमी एकामेकाला नडते आणि गुन्हेगारी परत पुढत चालती. हो मग आठवतं तुझी माझी कधीतरी भांडणं पण झालती. मग होती गँगजाम आणि राईटचा विषय, मग ट्रॅप पण लागतो. मग होती राईट, त्याच्यानंतर भाऊ जर पडली मर्डर तर ठीक, नाही तर त्याच्यानंतर तुझ्यावर परत होती राईट. मग करायला लागतं तेच जीवनात डिसाईड, तुला करायचं काय आणि घडायचं काय. लाईट. हा मग चालू आहे इकडं भाऊची लाईट आणि OTT इंजिनियर घेतोय तर माझा पॉडकास्ट. हो कधी जीवनात मी दोस्ती वाढवली आणली नाही कास्ट, पण जेव्हा फ्रीस्टाईल करतो मी करून टाकतो ब्लास्ट. हो मला माहिती नाही माझं काय पास्ट, पण मी माझ्या रस्त्यावरनं चाललोय बघत माझं काय अस्तित्व आणि माझं वाट बघतोय वरती यमराज. पण तो यमराज आहे का नाही मी त्या अंधश्रद्धेतले स्वर्गाला बघत नाही. हो कारण मी बुद्ध बाबासाहेबांचे विचार मानतो, मी अंधश्रद्धेत जगत नाही महाराज. आणि त्याच्यानंतर भाव इतिहासाच्या ज्ञानात आणि पाण्यात जवळ डीप असशील तुला माझे छत्रपती शिवाजी महाराज दिसतील. कारण बुद्धांनी सांगितलंय तू शांतीने लढ, बाबासाहेबांनी सांगितलंय तू शिक्षणाने लढ, घे भीमशक्तीची तलवार तू भीमशक्तीने लढ, आणि माझे छत्रपती शिवाजी महाराजांचा घे आदर्श तू युक्तीने लढ. हा तू राहतोय झोपडपट्टीत पण तू गुन्हेगारी सोडून काहीतरी चांगला माणूस घड. तू बाबासाहेबांनी सांगितलं तू गप्प नको बसू नाही तर अन्याय होईल. तू स्वतःच्या हक्कासाठी लढ. मी कधी पण जात नाही ह्याची त्याची घेत नाही कड. हो पण माझ्या नादीला लागले की डायरेक्ट धमाके लावून टाकतो लढ. मग मला बघूनच चढ. हा मग तिकडं नाही इकडं नाही, समोर माझं चालू आहे शूट आणि समोर घेतोय भाऊ माझा शूट घेऊन कॅमेरा. अरे भाव जाऊ फ्रीस्टाईल होती पण शत्रू पण नंतर म्हणतो पारशात जाऊन दे ना क्या है तेरा मेरा. अय फिर पहिलेच नाही दालने का घेरा, नाही तो तेको दिखाएंगा चांद नाही दिखाएंगा सवेरा. हा आता नंतरच घेतोय मी टवेरा, पण नको माझी वेगळी एक हॉईस माझ्या आईसाठी घ्यायची मला रोल्स रॉईस. क्या बात आहे. हा मी मारतोय डॅशन भाव, जरी मोठा झालं तरी शून्यातच राहणार, घेऊन फिरणार मी पॅशन. नको घेऊ टेन्शन, स्टोरी तू माझा मित्र आहे लहानपणीचा, किती मोठा झाला वर्सटाईल तरी तुला असणार मेन्शन, आणि सगळे घेऊन चालणार मी माझं जंक्शन. नको याड्यामध्ये करू आणि याडा नको बनू, चांगला घालायचं तर चांगला माणूस बन. ऑड इंजिनियर हो तो इंजिनियर, पण झालं मनात वेगळंच काय. त्याच्यानंतर घ्यायला लागलो मी पॉडकास्ट. एवढं मोठं ऑफिस आणि एवढं मोठं सगळं टीम केली तयार. आता खूप खूप मोठे येतात व्यक्ती आणि देतात मला पॉडकास्ट. हा एवढंच मी माझं अस्तित्व स्वतःने केलं तयार. हो तू स्वतःला येणार नको समजू, तू पण लय ये हुशार. तू स्वतः घडे शिक्षण घ्या तू पण होत तयार. कसं काय सुचत रे मग हे एवढं. भाऊ मला नाही माहिती, मला भेटत जातं लयच क्लास म्हणजे मला आणि भेटत ते जुळवतो पण तू ते एकदम. मी बोललो ना भाऊ तुला माझं माइंड असं चालतं. तू मला जे शब्द दिले मी चांगलं बोललो, मी शिवी दिली का? मी चांगलंच बोललो.
बरोबर. मग जिथं चांगले माणूस तिथं चांगलंच बोलणार, जिथं वाट लावायची तिथं मी वाटच लावणार. लय वाढीव, म्हणजे ही काहीतरी खतरनाक कला आहे, एवढं हा. सोपं नाही. तू खूप पुस्तकं वगैरे वाचली होती का? कसं? नाही भाऊ, मी शाळेतलीच पुस्तकं वाचले, ते पण परीक्षा आल्यावर. मग आता तू रॅप साठी पुस्तक वगैरे वाचतो? नाही, मी भाऊ रॅप साठी आहे ना, मी म्हणजे वाचत नाही, पण आम्ही आत्ता वाचायला लागलोय. काय वाचतो आता? मी आता पहिलं बाबासाहेबांचं एक वाचून झालं, त्यांच्या लाईफ बद्दल जे होतं. त्याच्यानंतर मूकनाईक वाचलंय, गुलामगिरी वाचलंय, यांचं आपलं महात्मा ज्योतिबा फुलेंचं. आणि नंतर एक त्यांचे विचार ऐकत राहतो. आणि बाबासाहेबांचा आता बुद्ध आणि त्यांचा धर्म ते वाचतो पुस्तक मी. तू देवाला मानतो? मी देवाला म्हणजे कसं माहिती का भाऊ, मला काय माहिती, मला विश्वासच नाही. मी जेव्हा हे जे थोर पुरुषांचे जे पुस्तकं वाचतो ना मी, किंवा त्यांचे विचार बघतो ना, तर मला काय माहिती त्या देवांवर नाही ना विश्वास उडत जातो. का मला बरं म्हणजे असं? चिडचिड होती. कसं काय म्हणजे? म्हणजे भाऊ, आनंद शिंदेचं ते गाणं ऐकले का तू, सुख मिळेल बुद्ध विहारात? नाही ऐकलेलं. ते ऐक ना भाऊ, सुख मिळेल बुद्ध विहारात. कारण की भाऊ, जी रिअलिटी आहे ना जीवनाची, ती रिअलिटी जीवनाची तुला तिथं सांगतात. आता भाऊ, हे बाबा लोक लय मोठे झालेत. तू ज्यांचे नाही का कथा वाचायला जातात बोलले, हे ते एवढे मोठे घेतात भाऊ, त्यांनी रोल्स रॉयस, रेंज रोवर आतल्या भारी भारी गाड्यामध्ये फिरतात. आणि आपली पब्लिक भाऊ तिकडे जाऊन त्यांचे हे ऐकत बसती. सत्संग आणि ते- हा, ते- ते. म्हणजे तुम्ही देव माना तेवढं पुरतं. तुम्ही स्वतः मध्ये त्यांना उतरू नका, किंवा तुम्ही प्रार्थना केली, पूजा केली तरच देव तुम्हाला पावन. देवाने सांगितलंय का तुम्हाला ठेवण मला पूज? सांगितलंय का भाऊ? तू जेव्हा शिकशील, तू जेव्हा हुशार होशील, तेव्हा तुला ती गोष्ट कळन भाऊ, ती योग्य आहे का अयोग्य आहे. बरोबर. तू फक्त देवदेवच करतोय, बस देवदेव करत वाजव टाळे देवाच्या नावाने, काय भेटणार आहे तुला? काहीच नाही. तू जर शिकला तर तुला जीवनात काहीतरी करता येईल भाऊ. म्हणजे मी सांगतोय, म्हणजे मी लय शिकलेलो नाही, पण मी जे विचार बघितलेत भाऊ, मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही अंधश्रद्धेत नका जाऊ. बरोबर. श्रद्धा द्यावं आहे ना तुमची, ठेवा ना, नाही कोणच नाही बोलत आहे, पण तुम्ही अंधश्रद्धेत नका जाऊ भाऊ. म्हणजे काय होते, तू का बोलतो असं? काय पाहिजे? म्हणजे मला सांग भाऊ, आता जर माझ्या घरात देवाला, तर माझी मम्मी अंधश्रद्धेत पडलेली, बरोबर. आपण मॉडर्न जमान्याचे आहेत भाऊ. देव अस्तित्वात नंतर आपण घरात ठेवन, किंवा आपण त्याची पूजा करायला पण टाइम असं ना, आपले जे येणार त्यांच्याकडं सांगू शकतो का तू? नाही. मग माझ्यामुळं भाऊ घर अंधश्रद्धेत पडते. ज्यांच्या मनात काहीच नाही, किंवा नाही का, तू आजारी पडला नाही, कुणीतरी काहीतरी केलंच असं, पोटात दुखतंय, मग लिंबू उतरून टाकायचा. तुझ्या आयुष्यात काहीतरी प्रसंग घडला होता? घडलेत ना भाऊ असे. काय झालं म्हणजे? कसं हेच देवाचं झालं नाही का. म्हणजे मी एक म्हणजे घरात बोलले नाही का, तुमच्या लिंबू टाकलेला आहे नाही का, म्हणजे काळ जादू झाला हा. तुमच्यावरती? तुमच्या ते रिलेटिव्हनेच केलाय म्हणून तुमचं ग्रोथ नाही होते, किंवा हे नाही होते. मग ती बाई आली घरी, सॉफ्टवेअर बसली. मी म्हंटल काय रे, भेटलं का लिंबू? मी बाहेरूनच आलो, म्हटलं भेटलं का? तर आई म्हटली नाही अजून, बसले बोलले नाही का. म्हटलं बरं ठीक आहे. आणि ते झाडं वगैरे विकायला येतात बघ, एमिटी वगैरे महाग नाही का, असं चौकोन लावून. तर सगळे ते आले, तर घरच्यांना माझ्या आजोबाला आईला फुलाची आवड आहे ना, मग ते गेले बघायला. मग ती बाई पण आमच्या पहिले गेली ती बघायला, मग आम्ही गेलो. मग आम्ही तिथं बघत थांबलो, मग ती बाई येऊन बसली. आणि त्याच्या अगोदर मी सोफे बिफे खाली सगळीकडे बैठलेला, त्यांच्या समोरच, काहीच नव्हतं. मग ते बसले, नाही माझं डोकं दुखायला लागलंय, मला लय त्रास व्हायला लागलाय नाही का. अरे म्हटलं हो काय विषय, म्हटलं असं नाही का. मग मला म्हटलं इथं बघ, इथंच लिंबू असणार. आणि त्याच्या अगोदर मी बघितलेलं नव्हतं, काहीच सगळ्यांना माहिती नव्हतं. मग मी ते लिंबू उचललं, म्हटलं खरंच की आई, खरंच भेटलं, हा ना, कुणीतरी केलंच असं नाही का. मग मी ते लिंबू बघितलं, मी नाही का बघच मजा घ्यायला. मग त्याच्यावर फक्त बारीक असं पिवळसर नाही का, ब्राउनिश असं डाग पडतो नाही लिंबाला, तसा होता. मग मी काय केलं, त्यांना जाऊन दिलं माझ्या, बघ ना खरंच भेटलं. म्हटलं आई मला सांग, ह्याच्या पहिले मी लिंबू बघितलेलं ना तिथं, होतं का? म्हटले नाही. मग मला सांग, आपण फुलं बघायला गेलो तेव्हा ती इथं येऊन बसली, त्याच्यानंतर तिथं लिंबू पडलं. म्हटलं मी आलो तेव्हा लिंबू का नाही भेटलं? मग आपण जेव्हा दारात होतो तेव्हा तिने इथं लिंबू टाकलं आणि बसले, आणि मग बोलायला लागले माझं डोकं दुखतंय आणि हे होतंय ते होतंय. तुला मग नाही का मी चिडलो, म्हणून मी तुला सांगतोय यांच्या नादीला नको लागू, या गोष्टीच्या नादीला नको लागू. म्हणजे मग देवाचा कुठेतरी तू असं म्हणतोय की देवाची भीती दाखवून भीती धंदा करतात ते लोकं. अंधश्रद्धेत पडतो ना भाव. मला काय बोलायचंय, तू मूर्ती घे देवाची. आता आमच्यात JB मध्ये तर मानायलाच नाही लावत भाऊ, तरी पण जे जुनं आहे ते नाही का, त्या चालतात सगळेच म्हणजे नाही का.
मग तरी पण मला काय बोलतो तुम्ही देवांचे एवढे मोठे मंदिर, हम्म. त्यांना काय बकरं लागतं, हे लागतं, ते लागतं, यार तुझी लायकी आहे का तेवढी करायचं? हम्म. म्हणजे मी माझ्या आईला का भांडलो की तुझी परिस्थिती नाही, मी तुला बघतोय तू काय करतीये, बरोबर. म्हणून माझी पण इच्छा आहे ना की मी भारी गाडी घेऊन फिरावं, मी हे बरोबर. करावं, पण मी तुला त्या गोष्टीसाठी मी माझी म्हणजे भाऊ मी माझ्या अंडरवेअर घ्यायला पण माझ्या आईला पैसे नाही मागत. बरोबर. मी माझं सगळं बघतोय, काही पण करून मी माझं सगळं बघतो. मी तुला कोणत्या गोष्टीसाठी त्यात त्रास नाही देते का की माझ्या आईला नको त्रास. मग तू इकडं 2-3 लाख घालवती म्हणजे मला राग येतोय ना मग. बरोबर. म्हणजे तू ते अंधश्रद्धेसाठी 2-3 लाख हा. घालवते. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की थोडक्यात की प्रत्येकाची श्रद्धा असावी, हा, देवावरती अंधश्रद्धा निष्ठा असावी, पण हा. ते अंधश्रद्धा नसावी. अंधश्रद्धा नसावी. कारण त्यांनी- की भाऊ लुटला जाईल ना, तू श्रीमंत, तुला गरीब व्हायला वेळच नाही लागणार, तुला काही ना काही करून ते दाखवणार. अरे भाऊ मला सांग, मी एक आहे ना लिंबू ठेवतो इथं आणून, हम्म. मला 15 दिवसांनी फोन करून सांग भाऊ तू की ते लिंबू कसं झालं, कसं होईल लिंबू बरं, ते खराब होईल, म्हणजे खराब होईल ना? काळ होऊन जाईल. मग बरोबर. ते 3 महिने होतं, मग ते 3 महिन्यात कसं होईल? सडूनच जाईल ना ते. कॉमन सेन्स आहे ना भाऊ. मी सगळं माझ्या आईला सांगितलं, माझ्या आई मान्य केलं. कामात गेली, जिनी त्यांच्याकडे नेलं का ती म्हणायला लागल्या यायला, अगं तू येडी आहे का, ते सगळ्या घराची खुशी सोकून नाही का बोले, मग ते सुकतं, निगेटिव्ह एनर्जी सब करून मग ते खराब होतं. खराब होतं नाही का, तुमचं वाईट करून ते खराब होतं, तुझ्या पोरीचं पण पोट दुखतंय, आणि माझं पण बन गार्डन वरनं येतं नाही का कामवरनं, यो सिग्नल सुटला आता माझीच की ना भाऊ, त्यात काय एवढं अंधश्रद्धेचं. ठोकलो तो आणि मी, माझ्या गाडीचा टायर आवडतात, तुझ्या पोराचा पण ऍक्सिडेंट झाला, हे पण. मग जुन्या माणसांचे हा बरोबर आहे, मग कोणीतरी काहीतरी केलं असेल. हा. मग तुला वाटतं हे अंधश्रद्धा म्हणजे काळा जादू वगैरे असतं? नाही भाऊ, तू फील केलं ना तर तुला होईल. तू जर ते फीलच नाही केलं ना, तू झाट तिकडं काय पण करून दे, तुला फोटो घेऊन मारून दे, पिणं नाही तर काय पण करून दे, तू जर ती गोष्ट मनात नाही ना, ध्यानात नाही, तर काय होईल? तुला होणार आहे का? मग हीच गोष्ट भाऊ आपले जे आहेत ना देऊळवाले, हे ना भाऊ मनात भरायला लागलेत लोकांच्या, मग त्याच्याने माणसं घाबरतात. मग असं नाही केलं तर असं होईल, तसं नाही केलं तर तसं होईल. मग बरोबर. माझं एक राईम कसं होतं माहिती का भाऊ, होते बाबासाहेब ठाम मातावर नाही का मोर्चा महागा हटणार नाही, आणि अंधश्रद्धेच्या गुलामांना बुद्ध बाबासाहेबांचे विचार कधी पटणार नाही. बरोबर. समजतं का भाऊ? हे पटणारच नाही. मी आहे ना भाऊ लिहून देतो, हे पटणारच नाही. बाबासाहेबांचं, थोर पुरुषांचे सगळे, मी महात्मा फुलेंचं पण पुस्तक वाचलं, त्याच्यात पण देवांबद्दल सांगितले भाऊ, नाही का. पण मी ते कोणाचं धर्म किंवा कोणाच्या भावना नाही दुखवत, पण त्या गोष्टी त्यातनं कळतात भाऊ. बरोबर. सत्य असत्य नाही का. शिवाजी महाराज जे होते ते आपले कोणते संत होते यार, काहीतरी त्यांचं नाव, ते त्यांना हे मानायचे, गुरु मानायचे. मग ही वंशावळ भाऊ कुठून आहे? त्यांचे विचार, परत संत कबीर, सगळ्यांचे विचार जे आहे ना थोर नेते, त्यांचे एक विचार आहे भाऊ, त्यांनी समाजाला कचऱ्यातून वरती काढाय बघतं ते. बरोबर. पण आपला समाज आहे ना आपल्यात भांडतो आणि परत कचऱ्यातच पडतो. ते खूप व्हायला लागले ना आजकाल की आंबेडकर जय भीम लोकांचे, शिवाजी महाराजांना मानणार फक्त मराठा. असं का बरं? असं तू पाहतोय नाही भाऊ, तिथं म्हणजे झोपडपट्टीत पण असं होतंय, आणि जयंती खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केली जाते, आणि नाही ती गाणी लावली जातात ते महाराजांपुढं आंबेडकर जयंतीला, काही म्हणजे ती थर्ड क्लास गाणी ज्यांना म्हणतो आपण आयटम सॉन्ग वगैरे, हे जयंतीला लावले जातात ते. म्हणजे लोकांना भाऊ माहितीच नाही ना हे कसं झालंय माहिती का. जयंती जे खरंच मानतात ना ते श्रद्धेने महाराजांसमोर नतमस्तक होतात, बाबासाहेबांसमोर नतमस्तक होतात, ज्यांना ते कळतात. बाकीच्यांना कळत नाही, बाकीच्यांसाठी फक्त एन्जॉय, गाणे लावायचे, दारू प्यायची, नाचायचं. भाऊ बघ ना, एन्जॉय म्हणजे काय, दारू आणली, पिलो, नाचलो, तो एन्जॉय झालाय, ती जयंती झाली. आपण त्यांना म्हणजे खऱ्या मनाने ते देतच नाही भाऊ. बरोबर. म्हणजे त्यांनी जे उभं गेलं होतं ते त्याचं काहीच नाही राहिलं, त्यांचे गुण घेतच नाही आपण. गुण घेतच नाही. तू भीम जयंती पाहिलीये, काय असतं भीम जयंती आणि शिवजयंती तू जवळून पाहिलेली आहे, काय तू काय पाहतो? काय होतं माहिती का भाऊ, एक जे मानणारे भाऊ बाबासाहेबांच्या पुतळ्याला जातात, हार वगैरे नाही का, ती निष्ठा ठेवतात. शिवाजी महाराजांचं असलं ती निष्ठा ठेवतात. त्याच्यानंतर काय भाऊ, दारू पण पितात भाऊ, नाही का. आमच्या इकडे तर असं नाही पिलेलं कोण, जेवढी जयंती आम्ही केली. पण कसं होतं माहिती का, इथे एक साऊंड लागतो, चौकात एक साऊंड लागतो, मग यांची तोड. मग तिथं भांडणं होती की आमचा साऊंड मोठा की तुमचा, हेच चाललंय भाऊ. विश्रांतवाडीत मध्ये जरी गेलो ना, तेच आहे कॉम्पिटिशन, कुणाचा साऊंड भारी.
पण जो व्यक्ती खरंच भारी आहे त्याचं म्हणजे ना साईडला राहताना एन्जॉय बनून राहिलाय भाऊ. आपण त्यांचे विचार नाही घेते, त्यांच्या पावलावर पाऊल नाही टाकते भाऊ. त्यांनी काय शिकून गेले ती गोष्ट कोणच नाही घेते. मी एवढं बोलते म्हणजे भाऊ मी लय हे नाही, पण मला जेवढं कळतं ना, जेवढं मी ऑब्झर्व करतो, माझं काय माहिती का भाऊ, तू मानतो ना, तू देवाचं किंवा मंदिर दिसले की असं करतो. मग जेव्हा बाबासाहेब दिसतात, जेव्हा महाराज दिसतात, जेव्हा लोक जे महापुरुष आहे ते दिसतात, तेव्हा आपण खऱ्या मानाने पडतो का भाऊ पाय? हाय ते बोल. नाही पडत. मी स्वतःला पण ऑब्झर्व केले. हाय ते बोलतो ना, मी स्वतःला पण ऑब्झर्व केले. मग हे काय आहे? तुझ्या मनात भीती आहे. तुझ्या मनात अशी भीती टाकली आहे का, तू असं नाही केलं की बाबासाहेब असं करतील, तुला तुझ्या बरं असेल. शिवाजी महाराजांचं असं नाही केलं की असेल. नाही, असं नाही भाऊ. तुला हे देव ह्याच धर्मांकडनं देवता बिवतांकडनंच होईल असं, की तू असं नाही केलं की असेल. मग तू त्या भीतीने चालला ना कुठं. हे सत्य आहे भाऊ. कधी पण तू पण स्वतःला पण ऑब्झर्व कर. बरोबर. म्हणजे आपण भीतीपोटी मग त्यांना कुठेतरी नमस्कार करतो. पण जे खरंच ज्यांनी आपल्यासाठी केलंय ना, ज्यांनी आपल्याला वरती आणलंय, ज्यांनी आपल्याला माणसांमध्ये बसवलंय, त्या व्यक्तीला आपण नाही देते तेवढं महत्व. म्हणजे त्यांनी जे गुण दिलेत त्या गुणांवरती किंवा त्यांनी जो रस्ता दाखवलाय त्याच्यावरती न चालता आपण वेगळंच काहीतरी करू. वेगळंच काहीतरी चालतोय भाऊ. आता माझं बाबासाहेबांवरच गाणं येणार आहे भाऊ. मी करतो आता बाबासाहेबांचंच करणार आहे. म्हणजे 1-2 पॅच मध्ये हे सांगणार आहे की शूद्र नाही का. आता मी शूद्रांचं ते एक रील टाकली भाऊ एकाने, तर त्या खाली काय आलं, भाऊ शूद्र म्हणजे जात नाही रे, शूद्र म्हणजे नाही का शेती पालन करणारे. मग जर शेती पशुपालन करणारे होते तर ते माणसंच पाहिजे होते लोक. त्यांची गणना शूद्रांमध्ये का होती, ते खालच्या जातीचे का होते. आलो जन्माला कशा शूद्र. मग तेच सांगणार की 2-1 आठवड्यात की शूद्र आणि कसा होता. त्याच्यानंतर बाबासाहेब आले, त्याच्यानंतर काय फरक झाला. आणि त्याच्यानंतर अजून एक नाही का, एक म्हणजे एक मी त्याचा एक भारी कोर्स लाईन केले नाही का. बनला कोहिनूर हिरा एक चमकता खाडा, भीमबुद्धीचा पैलवान गाजवला आखाडा, जातीवाद्यांना ज्ञानाने शिकवला धाडा, गुलामीला भीमसिंहाने दिला लढा. असं एक गाणं देणार आहे मी. आता माझं एवढं झालं की मी ते रेकॉर्ड करणार आहे. पण लोकांनी त्यांचे आदर्श घेतले पाहिजे. उगाच त्यांना देव नाही बनवलं पाहिजे, महाराजांना पण नाही बनवलं पाहिजे आणि बाबासाहेबांना पण नाही बनवलं पाहिजे. कारण की आपण जेव्हा देव बनवतो कुठल्याही गोष्टीला, तर तेव्हा आपलं आणि त्यांचं नातं तुटून जातं. अरे ते देव होते म्हणजे त्यांनी काही पण करू शकत होते, पण ते आपल्यातलेच एक होते. हा, पण हे लोकांचे आता भाऊ गैरसमज चाललेत ना. लोकांना म्हणजे ते गोष्ट जे महापुरुष आहे ते कळतच नाही. असा विषय चाललाय. मग जर कुठं त्यांचं जर ह्याच्याने चाललं ना, तर भारत देश भावले भारी असेल. खरे. महत्वाचा विषय म्हणजे आता सगळ्यांना असं वाटतंय की संबाटा फेमस झालाय म्हणून मग तू त्याला रोस्ट करतोय आणि मग तू पण आता फेमस होशील त्याला डिस केल्यामुळे. हे खरं आहे का? मला ना हसायला येतं माहितीये का, लोकांवर आयुष्यपत हसायला येतं. म्हणजे ज्यांना असं वाटतं त्यांच्यावर हसायलाच येतं. मला एकतर भाऊ जर मी फेमस नसतो ना, तुम्हाला ओळखत नसता. बरोबर. जे पण आहे तुम्हाला का ओळखतो, मी फेमस आहे म्हणून ओळखतो. मला त्याच्यामुळे नाही ओळखत आहे. बरोबर. मी आत्ता वरती आलो का, मी त्याला डिस केलं आणि मग आलो. मी त्याला नाही डिस केलं, पहिलं त्यांनी बोललाय. काय बोललं पण ते असं प्रत्येक जण आपल्याला असं वाटतं की तो मलाच बोलला असेल म्हणून मग मी गाणं करतो. कशावरून वाटतं तुला की तो तुला बोललाय? भाऊ म्हणजे कसं आहे बघ, मला ते शब्द डायरेक्ट रिलेट झाले. जसं की मी सांगतो भाऊ, मी डिलिव्हरीचा जॉब करतो. ज्याचा रॅप नाही वाजत तो जॉबला लागतो. बरोबर. फ्रीस्टाईल कोण करतं भाऊ? फ्रीस्टाईल तरी तू पुण्यात तुझंच नाव येतं पहिलं फ्रीस्टाईल म्हणलं की. मग तो जो इन्सिडेंट आहे, आम्ही दोघं समोरासमोर होतो नाही का, पादरे चाका घाले असते तर रस्ता मला मोकळा लागतो. कुणाला रिलेट झालं मग? तुम्ही समोर समोर आलते का? ते एक झालं. सायफरला कनून वाजतात. बरं, सायफर तूच करतो त्याच्यात मी तसंच आहे ना, पण मला समोर बघून यांना खोकला लागतो. मग ये सायफरला बघू कोणाला खोकला लागतोय. तू ये एकदा बघ तरी. काय भांडण आहे का तुझी त्याची? काय असं भांडणं बिडणं नाही भाऊ माझी त्याची. ते डिडोचेन त्याच काहीतरी भांडणं आहे, माझी भांडणच नाही. मी पहिल्यापासून बोलतोय माझे भांडणं नाही. असं नाही की मी त्याला ठसतो म्हणून नाही का मोठा आलं नाही. तू कलाकार आहे, तू तुझ्या मेहनतीने घडतोय, तू घड, चांगलं आहे नाही का. मला चांगलं वाटतं नाही का. एक तर मेन मोटिव्ह काय आहे की आईला वडिलांना चांगलं जीवन द्यायचं. त्याला पण वडील नाही भाऊ, मला पण नाही. त्याला पण आईसाठी करायचं, मला पण आईसाठी करायचं. तो आईसाठी करतोय, मी ते बघून खुश होतोय भाऊ. बरोबर. मग ते तू तुझ्या कलेनेच जा, मी माझ्या कलेने जातोय. पण तो जे बोलला ना जे शब्द, आता लय जण मला बोलतात नाही का, ते त्याची रील पाठवली ते चीन आणि नेपाळ.
म्हणजे तो आता रिसेंटली पॉडकास्ट मध्ये हा. बोलला की असं कुणाचं तरी गाणं येतं मग स्वतःला ते करून घेतात की ह्यांनी हम्म. मलाच डिस केलेलं असेल हा. आणि तो तिकडे चीनला राहतोय मी इकडं नेपाळला हा. राहतोय आणि तरी गाणं ऐकून मग भांडणं जर व्हायचीच असेल तर मग समोर समोर भांडणं होते मारामारी हा. आणि मग डिस करा. मग तसं झालं तरी चांगलं आहे, काय विषय नाही. आपण दोन्ही गोष्टीला तयार आहे. पण विषय असा आहे की नाही का, म्हणजे ती त्याच्या बरोबर आहे की नाही का, भांडणं झाले तर हे करा. मग तू कशाला बोलला मला, तुझ्या माझी भांडणं झालती का, तू पण तो कशाला जर बोलला? उद्या म्हणला की नाही मी तुला बोललोच नव्हतं मी ते असंच बोललो होतो. मग माझ्याकडे एकच ऑप्शन आहे भाऊ, मी एकच विचारतो. बघ भाऊ, जर तो चीनमध्ये राहत असेल आणि मी नेपाळमध्ये राहत असेल, जर ताडेवाला रोड नेपाळमध्ये असेल आणि मंगळवारपेठ चीनमध्ये असेल, बरोबर ना भाऊ, तर मग हे चीन आणि नेपाळ लय लांब आहे का? तो सरळ येऊन राईट मारला की तो माझ्या इथे येतोय आणि मी तिथून येऊन लेफ्ट मारला सरळ की मी त्याच्या इथे येतोय. लांब राहतोय. जवळपासच्या गोष्टी रिलेट होतात तेच बोलतो भाऊ माणूस. आणि कलाकार, स्पेशली कलाकार, जसा दारू पिल्यावर नाही का मनातलं खरं बोलतो ना माणूस, तसा कलाकार आहे ना, जोपर्यंत फील नाही ना होत तोपर्यंत ते शब्द बोलत नाही. बरोबर. जोपर्यंत शब्द फील होत नाही ना तोपर्यंत ते लिहिण्यात येत नाही, ते पेनात येत नाही, ते ध्यानात पण येत नाही. बरोबर. जाऊ तू फील करशील, ध्यानात येतं, मग पेनात येतं आणि मग पानात येतं. समजते का? मला सगळे म्हणतात तो तर असं म्हणणे की नाही का, ये उसको उसको बोलते फिर बळच बीफ होती. मग भाऊ मला तूच सांग, मला जॉब कोण करते, तूच करता. फ्रीस्टाईल कोण करते, तूच करता. सायफरला करून मीच वाचलोय, त्याच्या रस्त्यात मी चालतो. मग एवढे जर शब्द तुझ्यासोबत घडलेत, माझ्यासोबत घडलेत आणि मी तेच बोलतोय, तर तुला माहिती आहे काय झालं, मग ते तुला रिलेट होणार का नाही मी बोललेले शब्द? बरोबर. मी किंवा पॉडकास्ट बद्दल बोललो, मग डायरेक्ट त्याला फोन करून विचारायचं नाही भाऊ मी कशाला फोन करत बसू? काय विषय तुम्हाला बोललाय का काय असं डायरेक्ट? नाही ना भाऊ, आपण तुला तेच तर बोलतोय, आपण जर स्वतः गेलो ना भाऊ तिथं आपण कमी लेखलो जातो. बरोबर. समजतोय का? म्हणजे असं मी जात का नाही मग भाऊ कोणाकडं, की आपण गेलो ना आपण त्यांच्या नजरेत हे होतो, अरे हे आलता, अरे नाही भाऊ, काय वाटत त्याला की मी मोठा झालोय म्हणून येतोय, मला ते नकोच आहे. तुझी त्याचं झालं का सायफर कधी? हा मी सायफरला वाजलेलो, पण अशी बीफ नाही झालेली, एक प्रेमाने वाजलेलो आहे. काय झालं काय बोलला होता? मी ते हे त्याला एक डायलॉग दिलता ना भाऊ, ती फ्रीस्टाईल केली नाही का, तुम्ही आम्ही पहिले वाजलो संभाटा ऐकतो नाही का रावस मध्ये, आम्ही ऐकलं, मी पहिल्यांदाच भेटलेलो त्याला. मग मी तिकडे त्याला बोललेलो नाही का, तुम्ही जेवणात पिळून खाता लिंबू, मी खातो टमाटा, कानाची आई झवतो, तो हाच आहे का संभाटा? मग तो डायरेक्ट नाही का गाडीत पडलेला वर्सटाईल नाही का असं तसं. मग तिथं बोललेलो, त्याच्यानंतर बोललो स्वभावाने चांगला आहे मुलगा नाही का, असं नाही लय हे, बट ते आता झालंय तर साहजिक आहे नाही का, पहिलं आर्टिस्टला लय हेट भेटतं भाऊ, कोणी इज्जत देत नाही, आणि तो मोठा झाला की मग तेवढं येणं साहजिक आहे नाही का, तो ज्या ॲटिट्यूडने असेल आत्ता नाही का ते साहजिक आहे. मी माझ्या ॲटिट्यूडने चालतोय, माझा ॲटिट्यूड साहजिक आहे. बरोबर. मग माझं चांगलंच होतं, पण ते डिडो आमचे रिलेशन नव्हतं नाही का भाऊ, त्याचं आणि माझं चांगले रिलेशन, आम्ही चांगले मित्र, मग सांबाटा पण मित्रच झालता. पण मी जास्त त्याच्या हे नाही झालो, क्लोज नाही झालो मैत्रीला. का नाही झालो, मी त्याला भेटलो आणि मी नंतर ना ह्याच्या शूटमध्ये जातोय, पण ते मला माहिती नव्हतं बीफ आहे. बरोबर. मग त्याच्यामुळे ती बीफ चालू झाली. मग आता त्यांना कसं, आता त्यांनी कोणत्या हेतूने मला बोललं ते मला नाही माहिती. पण जर नसेल बोलला तर मग तू शब्द परत घेतो का मग तुझे? मग जर तुला बोलला नसेल त्यांनी असं हा मला त्यांनी क्लिअर करायला पाहिजे ना मग. पण विषय कसा आहे, तो क्लिअर नाही करणार ना मी क्लिअर नाही करणार, समजतो का? तो माझं नाव घेऊन नाही बोलणार. बरोबर. का? कारण की मग लगेच नाही का परत अरे मी त्याच्या, अरे पहिली गोष्ट भाऊ मला नाही त्याच्या नावाने मोठं व्हायला नाही आवडत. मला डिस द्यायची गरज नव्हती, आणि डिस म्हणजे मी पूर्ण गाणं लिहिलेलं नाही त्याला डिस. मी ते तुला बोललो ना कॉर्नर लिहिलं कसं लिहिलं ते, तर त्याच्यामध्ये मला भाऊ प्रत्युत्तर द्यायला लागलं. भले त्याला जर 10,000 जण ओळखतात ना, त्यातले मला 500 लोक, 1000 लोक, 2000 लोक तर ओळखत असतील चांगलं. बरोबर. बरोबर ना? मग आता तू माझ्या जवळच आहे, वर्सटाईल, अरे तू तुलाच बोललाय, तू मला सांगतो, म्हणजे तुला काहीतरी कळलं असेल त्यामुळे तर तू मला बोलतो ना. मला लगेच फोन, अरे वर्सटाईल ते कुछ बोललेलं आहे, अरे क्या तेरे पे शॉर्ट लिहिले. मग आता भाऊ माझं पण तिकडे हे होतं ना, रक्त उसळतं ना, मग त्याच्यामुळे तुझं हे थोडक्यात गाणं आलं. मग मी पण त्याला देण्याची बात आहे भाऊ. तुझ्या 10 जणात इज्जत आहे ना, माझी 5 जणात तर पण इज्जत अशी आहे खरं खरी कधी भांडणं होती का रॅपर मध्ये, की सायपर मध्ये तू ह्याला बोलला मी ह्याला बोललो मग तुम्ही दोघं एकमेकांना मारले? नाही भाऊ अजून तर झाले नाही, पण माझ्या अजून वाढवत फाटली की होणार आहे. मी मारणार आहे नाही खरंच.
आई शपथ. म्हणजे संबाटाला तू डायरेक्ट धमकीच देतोय की थोडक्यात. त्याला काय धमकी देऊ भाव, त्याचे कसे रे भाव, विषय कसा आहे माहिती का, तो कधी सायफरला येणार नाही, तो कधी समोर भेटणार नाही. पण विषय जर असा आहे. भेटला तर होऊ शकतं. भेटलं तर भाऊ तसं झालं, हातापायपर्यंत तो आला तर आपण पण हातापायपर्यंत जाईल. मग जर तू ती व्हिडिओ हा. टाकलीये तुझ्या हा. गाण्यामध्ये की हा. तो पळतोय आणि मारतात हा. मग तू ते तुझ्यासोबतच झालं का? ते माझ्यासोबत नाही झालेलं भाऊ, मी आहे ते बोलतो, मी पाकावून नाही टाकत. मग माझ्यासोबत त्याला कोणी नव्हतं मारलं झालं. होतं का? हा, मारलेलं भाऊ, ते वेगळे विषय नाही का भाऊ, ते त्याची पर्सनल लाईफ. पण त्यांनी माझी इज्जत काढली म्हणून मला ते इज्जत काढण्यासाठी मला ते टाकायला लागलं, मला त्याची नाजूकनस दाबायसाठी टाकायला लागलं. पण आपण कधी त्याचं असं नाही की नाही का वाईट विचार नाही आपल्या मनात की नाही का तो असं झालाय मग मी जळतोय त्याच्यावर, मग मला त्याला डिसच करून व्हायचं नाही आलं भाऊ. लक्षात. मी म्हणजे ना तुला वाईट वाटलं त्यांनी ते गाणं बोललं म्हणून तू ते हा केलं मी थोडक्यात. बोललो भाऊ. आता पुढं हम्म. तुला हे डिडो बिडोची गाणी येतात ते असं काय ते गाण्याचं नाव येड झालं हा वगैरे, हा असं कसं काय गाणं करतं तरी, म्हणजे असं तुम्हाला खराब नाही वाटत की अरे नको हे करायला, लयच खराब आहे. म्हणजे काय माहिती भाऊ, तो ज्या वस्तीत राहतो ना हम्म. त्याला तिकडची वाईब आहे, बरोबर. मी ज्या वस्तीत राहतो मला तिकडची वाईब आहे. प्रत्येक आर्टिस्टला प्रत्येक एरियाची वाईब आहे, तो त्या वाईबनुसार चालतो. मग तुला काय वाटतं गावठी बद्दल वगैरे? हा, तो त्याची जी वाईब आहे भाऊ, तो जे PCMC मध्ये बघत असेल तो ते रिलेट करतोय. बरोबर. सांबाटा मंगळवारमध्ये जे चालतंय त्याचे मित्र जे करतात ते रिलेट करतोय, मी माझ्या इथं जे चालतंय मी ते रिलेट करतोय. बरोबर. मग येडागांग हा. तुझ्या इथलंच आहे ना? तो भाऊ यारवड्यातला आहे. अच्छा, येरवडे म्हणजे हा. तुम्ही जवळजवळचे. हा. काय वाटतं त्याचं गाणं आता लय व्हायरल चाललंय, कसं वाटलं तुला? भारी ऐकलंय का? वाटलं भाऊ, होतो आम्ही सोबतच होतो सायफरला भाऊ. हा का? हा, पीस मुलगा आहे नाही का, रावत चाललाय, उलट बरं वाटलं भाऊ नाही का. तो पण असं नाही की आत्ताच करतो भाऊ, मेहनत करतो आणि आत्ता कुठं भाऊ त्याला सक्सेस भेटलंय, भारी चाललंय. आणि विजय डीके वगैरे जे मुंबईचे रॅपर्स आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं? विजय डीके भाऊ रावस आहे, चांगला म्हणजे नाही का, चांगले ओळख आहे, चांगला मित्र आहे, एक चांगली रिस्पेक्ट देतो नाही का, भेटलोय आम्ही, म्हणजे एकदम चांगला मुलगा आहे भाऊ नाही का. मला म्हणजे म्हटलं अरे रियल ना काय वर्सटाईल पारशे आएंगा ना भाई, पुन्हा मी तेरे घर पे आके जाएंगा नाही क्या. म्हटलं भाव आहे ना कधी पण काहीच विषय नाही नाही का. मग चांगला मुलगा आहे तो, गेलो मी तिकडे, आम्ही गेलतो नाही का, मागवली बिगवली त्यांनी, मी गेलेच म्हणजे हातात दिली, वर्सटाईल. मग थांबलो आम्ही, मारली आणि मग नंतर निघून आलो. लिल डी मित्र आहे माझा, तो पण लय खास. मग आता कोल्हापूर कोणासोबत येणार ते पुढे भविष्यात? भविष्यात भाऊ आता चालू आहे, नाव नाही रिव्हील करत बट चालू आहे नाही का. काही येईल नाही तर संबाटासोबतच असं काय आहे? अरे आई. नाही भाऊ, चांगला मुलगा आहे भाऊ, मी त्याच्यासोबत भाऊ कॉलेज करायला काय भाऊ असं नाही की तो वाईट आहे किंवा आमची भांडणे नाही भाऊ, चांगला मुलगा आहे. कॉलेज भविष्यात येईल ना भाऊ, पण मी कधी करेल, तो ज्या लेवलला त्या लेवलला जाईल मग मी कॉलेज करेन. बरोबर. मी असं नाही जाणार की नाही का आहे. ऍक्च्युली विषय काय माहिती का भाऊ, त्याचे जे मित्र आहे ना ते माझ्या भाऊ लोकांचे मित्र आहेत आणि ते रिलेशन चांगले आहेत. म्हणजे कुठंतरी म्हणजे नाही का आमचं असंच शब्दांनी चालले, पण जे मागचे जे रिलेशन आहेत ना ते असे आहेत भाऊ. आलं लक्षात. समोर ना फक्त आता असं तो बोलला म्हणून मी बोललो, पण रिलेशन असे आहेत असं. त्याचे पण जे मागा असतात भाऊ ते पण माझे मित्र आहेत, लहानपणीचे मित्र आहेत. रॉक्सन वगैरे रॉक्सन बरं भाऊ कधी आपला कॉन्टॅक्ट नाही झाला. आवडतं तुला त्याची गाणी? चांगले देतो भाऊ तो त्याच्या हिशोबाने बरोबर चाललाय, जे नाही का जे त्याला लोक भेटतात. तू कुणाला मानतो सगळ्या सीन मध्ये? सीन मध्ये भाऊ मराठीमध्ये हा म्हणजे आता मानायचं म्हटलं तर भाऊ भारी आहे. सगळे चांगलेच चालले. तरी पण आता टॉपला मी टॉपला म्हणजे नाही बोलू शकत भाऊ नाही का, पण सगळे रावत चालले टॉपला. म्हणजे आता घ्यायला गेलं तर भाऊ मी सांबाटाचं पण नाव घेईल, मस्त चाललंय. त्यांनी मराठी हिपहॉपला ना लय भारी लेवल दिली. आता कसं तो उठलाय भाऊ आणि त्यांनी मराठी हिपहॉप पसरवलंय, महाराष्ट्राच्या बाहेर पण पसरवलंय. बरोबर. मग स्टँडला नाही मानत तू? स्टँड पण अरे गुतवायला लागलाय मला. मग आता तू नाही भाऊ, मराठी हिपहॉप म्हणजे हिपहॉप मध्ये पहिला स्टँड पण होता हा ना? पहिला स्टँड आहे भाऊ. स्टँडने जाऊन पुण्याला रिप्रेझेंट केलं नाही का. मग त्याच्यानंतर आता तो भारा आमच्यावर आहे भाऊ, समजतो का. पण स्टँडला पुण्यात शिव्या देतात का? भाऊ काय जाणणारे देतात, कसं आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरात इज्जत नसते. किती मोठा झालो ना भाऊ मी, जरी माझ्या आई मला असं रिस्पेक्टली नाही बोलणार. माझ्या आई मला ज्या नावाने बोलती किंवा माझे मित्र ज्या नावाने बोलतात मला तेच बोलणार. खरे. मग ते प्रत्येकाचं असतं की नाही काय, स्वतःच्या घरात कधीच स्वतःला जास्त इज्जत नसती. तुझं स्टँड चांगले आहे? माझं स्टँडचं भाऊ चांगलं आहे, पण कधी आम्ही असं मी बोलत नाही आता त्याबरोबर. पहिलं बोललेलं आहे, पण आता भाऊ तो चांगल्या लेवलला गेलाय नाही का, आणि चांगलं प्रेझेंट केलं. त्याची जी परिस्थिती होती, भले त्याचा बाप RPF पोलीस होता,
पण तरी त्याने स्वतःच्या पायावर भाऊ एवढं अस्तित्व केले होतं. त्याचा वडील त्याला ऍक्सेप्ट नव्हता करत त्या गोष्टीत, पण आज रावच केलं त्याने. तू हे सगळं करत असताना तू हम्म. आईबद्दल जास्त बोलला हम्म. पण वडिलांबद्दल नाही बोलला. हा. का बरं? जास्त वडिलांबरोबर जास्त म्हणजे वडील तुझे लहानपणी कितवीत असताना गेले? मी 7वीत असेल भाऊ. पण तुला त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं जेवढे वर्ष तुम्ही सोबत होता? म्हणजे मला त्यांनी आहे ना भाऊ एवढंच शिकवलं की तू येडा बनून नको राहू. दुनिया मादरचोद आहे, तू मादरचोद बनूनच राहा. भले माझा वडील नाही का दारू प्यायचा नाही का, पण माझा वडील पहिला चांगला होता भाऊ. सुपरवायझर होता म्हणजे कंस्ट्रक्शन कंपनीत. लातूर बितूरला भूकंप झालते ना त्यावेळी 1900 मध्ये, तेव्हा माझा वडील तिकडे होता कंस्ट्रक्शनच्या ह्याला. आणि मग त्याच्यानंतर काय माहिती दारू प्यायला लागला, मग नंतर काय भांडणाचे ते नाही का. पण जेवढं पण प्रेम केलं माझ्या वडिलांनी, जेवढं वेळ राहिलो लय प्रेम केलं भाऊ. म्हणजे दारू जरी पिऊन आला ना हालत हालत असा गेली ना, तरी 2 पिशव्या खायच्या भरलेल्या असायच्याच. आणि मी रोज खेळून येतो ओढायचो, रोज मला घेऊन परत नवीन घ्यायचो. परत दुसऱ्या दिवशी आला ना रात्री परत तुटलेले असायचे. म्हणजे माझा लय लाड केला त्याने, कमी नाही पडून माझा दिला माझ्या का? भावाचा सगळ्यांचा. म्हणजे एक चांगली अशी मेमरी कुठली आहे वडिलांची? वडिलांची मेमरी म्हणजे भाऊ मी एकदा म्हणजे माझ्या फादर बरोबर रडलेलो नाही का. काय म्हणजे झालं? नाही असंच काहीतरी इमोशनल बोललेला नाही का, तू माझ्याकडे लक्ष देशील का परश्या, असं तसं नाही का काहीतरी बोललेलं तेव्हा. मग तेव्हा नाही का रडलेलो मी, आहे ना पप्पा म्हटलं नाही का असं तसं. मग चांगलं घेतलं ते लई आठवलं भाऊ, डोळ्यात पाणी येतं. पण हाय नाही का वडिलांनी पण भाऊ असं नाही. माझं म्हणजे बाप दारू प्यायचा, पण माझ्या आईला कधी माझीची काडी घ्यायला पण नाही का बाजूवालीकडे नाही पाठवलं कधी. मग बापाने सगळं दिलं. आणि माझी आई पण एवढे मा वडिलाला व्हायची, मग वडील वारले ना त्याच्यानंतर माझी आई काम करायला बाहेर पडली ना. तोपर्यंत माझा वडील जिवंत जरी होता ना, मामाकडेच राहायचो आम्ही, तरी माझी आई काम कधी करायला गेली नाही. मा वडील आणि मध्ये मध्ये असं चाललेलं ना माझ्यावर भांडणं व्हायची ना, नाही सोडचिठ्ठीच घ्यायची. मग काय करायचे माहितीये का भाऊ, सोडचिठ्ठी घ्यायला जायचे कोर्टात. माझ्या इथून जायची, बाप इथून जायचं रिक्षातून. सोडचिठ्ठी भांडणं झाली ना, परत माझ्या आईवरच यायचं घरी सोडायला. असं म्हणजे नाही का. आणि एकदा तर काय केलं, कोर्टात गेला आणि म्हटलं मी बॉम्ब लावले. भाऊ आयुष्यात पण मी मस्करी नाही करत, पाकवणे टाकत ना. आपण एवढे एवढं पळवलेलं ना, वकिला बिकिलाला पण आणि जजला पण वाढीव जायचं, जजला पण प्रश्न विचारायचा. असं एवढं म्हणजे नाही का स्क्वॉड बीड कुत्रे बित्रे अख्खे शोधायला आलते. एवढं एवढं पळवलेलं भाऊ माझ्या बापाने. का बरं? काय माहिती अरे वाढीव होता माझा बाप. आला नंतर रिक्षात आले दोघं भाऊ. तुझ्या त्या बायकोची जर भांडणं झाली, तू सोडचिठ्ठी घ्यायला गेले, तू तिकडून तुझी बायको जाईल तू जाईल. मा बाप सोडचिठ्ठी घ्यायला जायचं, काहीतरी अडवणी करायचं आणि आईला घेऊन यायचं परत. आणि हसत बसायचे दोघं आम्हाला सांगत. मी लहानच होतो भाऊ, पण मला आठवते ती गोष्ट. वाढीव. हा भाऊ. चाळीत आणि झोपडपट्टीत हा. काय जरी नसलं म्हणजे पैसे नसले हे नसले तरी प्रेम खूप आहे. प्रेम खूप आहे भाऊ. म्हणजे नाही का आता बघ ना भाऊ, म्हणजे तू फ्लॅटला गेला राहिला तर तुला तिथं कोण विचारणार नाही आजारी पडल्यावर. पण तू चाळीत तू झोपडपट्टीत राहिला, तुला 10 जण विचारणार आहे. तुझ्या ना अर्ध्या रात्री जरी बोललं 10 जण तुझ्या मदतीला येण्यासारखे. एवढं म्हणजे ना काही एकी असते भाऊ. भले भांडणं जरी असले ना, पण त्या परिस्थितीला त्या सिच्युएशनला ना भाऊ सगळे एकत्र येतात. झोपडपट्टीमधून तुला काय शिकायला मिळतं? झोपडपट्टीमधून म्हणजे म्हटलं तरी ना भाऊ, एक तर तिकडची लाईफ जे आई बाप जगलेत ना ते आपण नाही जगायचं. आणि झोपडपट्टीत शेवटी काय होतं नाही का, एक वेगळीच वाईब आहे तिकडची. पण भाऊ आहे ना झोपडपट्टी सारखं मी बोलेल ना बंगला पण नाही. लय डीप आहे रे भाऊ. म्हणजे तो एरिया आहे ना, मला माझ्याने फ्लॅट घेऊन ठेवलेला आहे. त्यात सगळं आहे, जे जे गरजेचं आहे ना, फ्रीज वॉशिंग मशीन फिल्टर विल्टर सगळं 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 आहे. टीव्ही बीव्ही सोफा बिफा सगळं आहे. पण तरी पण मी कुठं राहतो भाऊ, ताडोला रोडला. कारण की जे झोपडपट्टीत आहे ना ते दुसरीकडे कुठंच नाही. आणि भाऊ म्हणजे कसं आहे, झोपडपट्टीतूनच एक प्रत्येक एक कलाकार घडतो. आणि तुला जर घडायचं आहे ना, म्हणजे तू बघायला जरी गेला ना भाऊ, तर जास्त कलाकार झोपडपट्टीमधूनच निघलेले. बरोबर. क्योंकि भाई हर एक किसी की कहानी लिखी जाती कलम से, और इंडस्ट्री को स्टार मिलते मेरे स्लम से. असा विषय भाऊ. कमळ भाऊले रिस्पेक्ट आहे त्याला, पण ते उगतं कुठं? चिखलातच. मग भाऊ आम्ही चिखलातले कमळ आहे. डीप आहे हा हे सगळं. भाऊ तिथूनच घडतो कलाकार भाऊ. सगळं तिथंच शिकायला मिळतं. सगळं तिथंच शिकायला भेटतं. तुला लोक पण कळतात कसे, तुझा लोक कसे फायदा घेणार ते पण कळतं. आणि उत्सव कसे सेलिब्रेट केले जातात तरी म्हणजे झोपडपट्टीत
ती लाईफ जरा जवळून हम्म. पाहिजे म्हणलं तर आता तुझ्या बहिणीचंच लग्न आहे, तू ते हा. पण पाहतोय. हा. बहिणी बोलवलंय अरे भाऊ ये ना. पण तू एवढं सगळं जबाबदारी आहेत हा. आणि हे सगळं, हा. या सगळ्यात झोपडपट्टीची काय मदत होती तुला, म्हणजे लोकांची सोबत? मग आता बघ ना भाऊ, आता माझं घर आहे इकडं असं मोठं स्पेस आहे समोर. आता तिकडे सगळ्या गाड्या बिड्या आहेत. हम्म. मग ते ए मांडववाल्याला पण धमकी, माझ्या बहिणीचं लग्न आहे, मांडव लवकर पाहिजे. समजतं का? पोलिसांचं लगेच परमिशन काय पाहिजे, परमिशन जाऊ आपण घ्यायला, परमिशन पण घेऊन येणार. साफसफाई करायची, ए झाडू मार इकडे, चल साफ पाहिजे नाही, सगळं साफ होतं भाऊ. म्हणजे हे तूच करतो का लोकच करून घेतात ते आजूबाजू? लोक, माझा भाव, माझे जे मित्र आहेत बोललो गुन्हेगार नाही का, म्हणजे असे साथ द्यायला सगळ्या ह्याच्यात असतात. फक्त दारूचा विषय करायला लागतो भाऊ नंतर, नाही का, आताच बॉक्स बिक्स मागायला लागले, पण सगळे एकत्र येतात भाऊ. असं आहे प्रत्येक तुझं, म्हणजे घरातले हात लावायला येणार भाऊ तुझ्या लोक प्रत्येक झोपडपट्टीला नावच ठेवतात की इथं हम्म. हेच असतं हेच असतं. भाऊ त्यांच्याकडं खानदानी बापाने कमावलेला पैसा आहे ना, म्हणून ते आम्हाला नावं ठेवतात. पण मी तेच गोष्ट विचार करतोय की हम्म. तिथं काय आहे जे बाकीचे जे बंगल्यात राहतात, फ्लॅट मध्ये राहतात त्यांच्याकडे नाही? हीच आहे की लोक तुला प्रत्येक तुझ्या सुखादुखात साथ द्यायला येणार. तू श्रीमंतांचं बघितलंय का भाऊ, माहितीत नाही का, की असे आलेत आणि नाही का तुला लय मदत केली. प्रत्येक एक काय पण असो भाऊ, जर घरात कोणाच्या कोण वारलं ना, तर अर्धे पोरं ससूनला जाऊन बॉडीकडे असतात, अर्धे पोरं इकडची तयारी करतात, अर्धे पोरं पास काढायला जातात, अर्धे पोरं मशानभूमीत जाऊन सगळं करतात. समजतो का? म्हणजे स्वभाव चांगले आहेत भाऊ माणसांचे, जरी पैसा नसला ना, मन आणि स्वभाव चांगला आहे. भले भांडणं असते पण अशा वेळेला आहे ना एकत्र येतात, मित्र एकत्र येतात. जर तुझ्या बहिणीचं लग्न आहे ना, तर भाऊ सगळे मित्र मदत करायला असणार. हे तुला बंगल्यात, हे तुला पैशावाल्यांच्या घरी नाही बघायला भेटणार भाऊ. तुझ्या जेवण वाढायला नाही भाऊ, आम्ही जेवण वाढायला थांबतो, काय विषय नाही. हे जे भाईचारे नाही, हे जे प्रेम नाही, हे तुला माणुसकी. झोपडपट्टीतच बघायला भेटत. ही माणुसकी झोपडपट्टीतच बघायला भेटत. तुला बंगल्यात, तुला फ्लॅट मध्ये, तू कुठं राहतो तिथं नाही बघायला भेटणार. म्हणजे पैसे नसले तरी मनाने श्रीमंत मनाने आहेत लोकं. श्रीमंत आहे भाऊ. कारण की माणसाला पाहिजे ना काय भाऊ, तुला मोठा पैसा आलाय यार, तू मरून पडलाय, तुझा वास येतो तेव्हा लोकांना कळतो तुम्ही आलेलं आहे, त्याशिवाय कळतं का? इथं झोपडपट्टीत भाई झालं ना, तुझी रिक्षा असो, तुझी गाडी असो, लगेच टाकून नाही. आजारी पडलं, काय झालं भाऊ, 10 जण जमा होतात, एकाच्या सुख दुःखात लगेच येतात भाऊ. बरोबर. एक गोष्टीकडे बघायला भेटत. एक तर तुला ना भाऊ तिथं माणुसकी शिकायला भेटेल पहिलं, आणि दुसरं म्हणजे माणसं कसं स्ट्रगल करून आहे ना वरती येतोय ना माणूस, ते एक शिकायला भेटेल. आणि तिथून तुला गुन्हेगारी पण शिकायला भेटेल, ते पण महत्वाचं आहे भाऊ. खरे. तू तुझ्या गाण्यातून आता भविष्यात, आता तुला हे करावं लागतंय, तुझी मजबुरी आहे, लोक ते ऐकतात म्हणून, पण तुला स्वतःला वैयक्तिक काय रॅप करायचं आहे? तुला जे तू सांगतोय की मुलांनी हे नाही केलं पाहिजे, गुन्हेगारी नाही केलं पाहिजे, असे काही रॅप्स आहेत तुझ्याकडे? असे तर रॅप भाऊ मी लिहिले नाही, आणि मी जे लिहिलेले ते मी वरती काढले नाही. कारण की ना भाऊ आता त्या गोष्टी बोलून फायदाच नाही. पण भविष्यात तू असं भविष्यात करणार आहे? मी बोलणार ना भाऊ त्या गोष्टी. स्ट्रगल वरती काय लिहिलं होतं की तू हे सगळं करतोय? स्ट्रगल वरती तर मी भाऊ म्हणजे 4 नव्हती मध्ये पण बोललोय. हम्म. हा, आणि स्ट्रगलचा अजून मी काही लिहत नाही, नाही का. मी हे गोष्टी कधी बोलणार माहिती का, या गोष्टी खऱ्या वाटतात माहिती का माणसांना. जेव्हा सक्सेसफुल हा, होता. जाऊ तू सक्सेस होतो आणि तेव्हा तू बोलतो ना, तेव्हा मग मी नसन ना जरी ते केलं आणि मी म्हणलं ना मी असं असं केलंय, ते खरं वाटतं. आता तू किती पण बडबड कर, फायदा नाही. जसं की आता आमची बीप चालली, लोकांना खरं सत्य माहिती नाही, लोक फक्त कमेंट करून जातात ते. बरोबर. पण मी काय बोलतो त्याच्या खाली ते नाही बघत आहे का, कारण की त्यांना आता तो मोठा दिसतोय. बरोबर. मग ते त्याच सत्य मानणार. जेव्हा आपण मोठे होईल, जेव्हा बोलल ना, बघ भाऊ मी तुला बोलतो तो ऐकणार नाही, पण एखादा नेता येऊन भाषण देऊन जाईल, मी असं केलं, एखादा हिरो असं असं बोलत, हे किती मेहनत केली आहे. बरोबर. ते आपल्याकडे आता लक्ष नाही जाणार नाही, त्याच्यामुळे तू ते लिहित नाही. त्यामुळे मी लिहित नाही. कारण की कसं आहे, गुन्हेगारी करूनच व्हाईट कॉलर बनवला. वर्सटाईलचं खरं नाव काय? माझं भाऊ प्रशांत दत्तात्रय आरवडे. प्रशांत. हा, नावातच महासागर आहे. मला प्रशांतला खरं तर प्रश्न विचारायचा आहे की जो झोपडपट्टीतून वरती येतोय, ते त्याला सोडून काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करतोय, आणि
तो जेव्हा लोकांना, तिथल्या लोकांना जे आता ऐकत असतील, तिथली जी मुलं तुला बघतात आहे, ज्यांना काहीतरी वेगळं करायचंय किंवा माहित नाही आता, किंवा ते वेगळ्या रूटला गेलेले आहेत, वेगळ्या वेला गेले, तर त्यांना तुझ्या साईडने एक मेसेज दे ना, एक की तुम्ही मित्रांनो हे करा, हे नका करू, असं तुझ्या पद्धतीने एक मेसेज दे ना. म्हणजे भाऊ जे आम्ही जगलोय ना, आम्ही ते बोलतोय, पण तुम्ही ॲज अ दुसरा विचार करून ते डोक्यात नका आणू की तुम्हाला गुन्हेगारी करायची आणि गुन्हेगारी केल्यावर तुमचं अस्तित्व होते. नाही भाऊ, अस्तित्व तेव्हा होईल जेव्हा तू स्वतः तुझं ध्येय, तुझं गोल जेव्हा ओळखशील ना, तेव्हा तुझं एक चांगलं लेवल असेल. नाही तर गुन्हेगारी करून भावे ना रस्त्यावर मारायचा विषय. त्याच्यामुळे गुन्हेगारीपासनं लांब राहिलेलं बरे. का? कारण की आई वडील वाढवतात भाव, तू मोठा होणार 15, 16, 18 वर्षाचा मारणार, त्यात अर्थ नाही. त्याच्यामुळं आईबापांसाठी जर काय करायचं असेल भाऊ, तर स्वतःच्या पायावर मोठा हो, पैसा कमवून आई वडिलांना चांगलं जेवण दे, नाहीतर मग काय तुलाच जेवण नाही भेटणार. आणि जे नशा करतायत, नशात अडकलीत, ते त्यांना काय बोलू भाऊ, आई घेतली त्यांनी कमेंट मध्ये लगेच लिहितील काहीतरी. हा, तुम्हाला नशा करायची करा, पण एवढीच करा जेवढी सहन होईल, लिमिटमध्ये. प्रत्येक एक गोष्टीची लिमिट असते, त्याच्या हद्दीपार गेले तर मग काय फायदा नाही. म्हणून जेवढे तेवढे लिमिटमध्ये राहून तेवढीच नशा करा, जेवढी सहन होईल. मी म्हणेल नका करू. नाही भाऊ, मी म्हणेल, कारण की मी कुणाला डायरेक्ट तोडू नाही शकत. मी बोललं त्याने ऐकलं तर असं भाऊ, मग जग बदलून मी समजतो का, जग बदलन ना भाऊ. मी जर असं बोलून जर, अरे एवढे भाऊ सगळे महापुरुष एवढे सांगून गेले तरी जग बदललं नाही. बरोबर. इकडे वोट पण भाऊ देव धर्माच्या नावावर घेतात, म्हणजे पब्लिक किती चुकते, तरी जग बदलत नाही. असं बदललं असतं तर भाऊ, मी काय एवढे महापुरुष होऊन गेले त्यांच्यामुळेच जग बदललं असतं भाऊ. पैसे पण घेतात ना तिथं लोक. कुठं भाऊ? म्हणजे सॉरी, तिथं नाही म्हणतात, लोक पैसे घेऊन वोट बीट करतात. तुला काय वाटतं याच्यावरती? आता कसं झालंय ना भाऊ, सगळ्यांना पैसा प्यारा झालाय, पण जो खराच असेल ना नेता, लोक त्याला लक्षच देत नाही. मग त्या बिचाऱ्याकडे पण पैसे वाटण्याशिवाय पर्यायच नाही उडत. आणि लोक मग पैसे घेतात 1000 रुपये आणि मग 5 वर्ष बोंबलेत बसतात, हे असंच ते तसंच. आमच्या इकडचंच आहे भाऊ, आमच्या इकडे एवढं भारी वेर बांधून दिलं ना, आणि त्याच्यानंतर दुसऱ्याला निवडून दिलं. म्हणजे तो असा होता ना, म्हणजे तो नगरसेवक, खड्डा जरी खाल्ला ना असा, तरी दोघं नवरा बायको यायचे बघायला. कोण पास झालं 10वी, 15,000 रुपये. शिक्षणासाठी पैसे द्यायचे, वह्या पुस्तकं कपडे काय लागन ती मदत. त्याला भाऊ निवडून नाही दिलं, दुसऱ्याने पैसे चारले, दुसरा निवडून आला. म्हणजे तेव्हा मलाच मी म्हटलं, अरे काय म्हटलं चुट्टेगिरी. आणि तेव्हा राज ठाकरे आलते तिथं उद्घाटन करायला बाहेरचं. म्हणजे समजतं का, मग त्यामुळे तर म्हटलं, मी बोललो असतं तर जग बदललं असतं भाऊ, तसं असतं तर. म्हणजे चांगल्या माणसाची ना भाऊ कदर नाही, इकडे भैंसत बनूनच राहायचं. खरंच भाऊ आहे ते, म्हणजे मी डायरेक्ट बोलतोय, तिथं आई पण बसली तिथं, मी जे बोलतोय ते भाऊ आहे ते बोलतोय. मार्गदर्शक बनून राहिल्याशिवाय ना भाऊ काहीच नाही. माझा सगळा गैरफायदा घ्यायलाय भाऊ तुझा. काय स्वप्न आहे तुझं? माझे स्वप्न भाऊ लय मोठे आहेत. काय? पण ते मी आता कसं एक्सप्लेन नाही करू शकत, पण ते जेव्हा होईल ना भाऊ, तेव्हा दाखवून. जे फ्लेक्स करते ते ना भाऊ, असं फ्लेक्स करेन ना, त्यांचे ना माझ्या एका गाडीची प्राइस मध्ये ना त्यांच्या 10 गाड्या आहेत. आणि फक्त जे पहिले करेन, पहिली प्रायोरिटी माझ्या घरच्यांसाठी असेल. मी सगळं जे काय करेन ना, माझ्यासाठी नाही करणार. काय म्हणजे तू प्रत्येक गोष्टीमध्ये आईसाठी काय? आई तुझ्यासाठी? आईसाठी म्हणजे भाऊ, आई खूप मोठी आहे रे भाऊ. कारण की माझ्या मामा मामी आजी आजोबांनी आम्हाला सांभाळलं. आम्ही काही दिवस बघितलेत ना भाऊ, मी गॅलरीत झोपून दिवस काढले. पाऊस पडत होता, मी गॅलरीत झोपलोय, नाही का. मी असे दिवस बघितलेले आहेत भाऊ. म्हणून आहे ना, मला म्हणजे माझ्या आईने मला फ्लॅटमध्ये नेले. ती काम करून, ती 3री शिकलेली आहे का 2री शिकलेली माझी आई, ती हाऊसकीपिंगचं काम करून ती जर फ्लॅटमध्ये नेऊ शकते मला, तर माझं एवढंच स्वप्न आहे की मी माझ्या स्वतःच्या मोठ्या घरात माझ्या आईला न्यायचं. आणि माझी आजी आहे ना भाऊ, अजून पण काम करते बंगल्यात, कोरेगाव पार्कमध्ये अजून पण काम करते. तर मला फक्त ते जीवन बदलायचं भाऊ त्यांचं, की मला आहे ना, तू कामाला नको जाऊ, किती पैसे पाहिजे दर डायरेक्ट एवढं तुझ्या अकाउंटला टाकतो, एवढं मला चांगलं करायचं माझ्या आईसाठी. की कोण म्हटलं ना माझ्या घरातलं हे पाहिजे, किती गोष्ट त्याला भेटायला पाहिजे, इथपर्यंत मला करायचं. काय तुझ्यासाठी आई म्हणजे? आई म्हणजे भाऊ, तो एक पार्ट आहे ना, लय महत्वाचा आहे माझ्या लाईफमध्ये. माझ्यासाठी तिने केलेलं आहे, लय कष्ट सहन केलेत. मग माझा फर्ज आहे आता भाऊ, की मी तिला एक चांगली लाईफ द्यावी.
कारण की प्रत्येक एक भाऊ बोलतात ना नाही का, म्हातारं झाल्यावर आईबापांची काठी पोरच असतात. मग त्या हिशोबाने माझ्या आईला मला एक चांगलं जीवन द्यायचंय, जी ती जगलं नाही, बरोबर. ती कष्टच करत आली. तर मला एक रिलॅक्स वालं जीवन द्यायचंय माझ्या आईला. तू काय लिहिलं होतं आईसाठी शब्दांमध्ये? माझ्या आईसाठी तर मी नाही लिहिलं भाऊ, कर ना फ्री स्टाईल आई. लय डीप मध्ये जाईल भाऊ. ना म्हणूनच. जेव्हा शिकलो नाही हो आणि जेव्हा खाल्लं नाही, माझ्या आईने खायसाठी मला मारलं. मी चालायला शिकलो माझ्या आईचं बोट धरून, आणि नंतर ना तिच्या हॉटेलने मला शब्द बोलायला शिकवले. मी पहिले शब्द बोललो तो माझा आई. तिच्यासाठी हे जीवन अर्पण आणि तिच्यासाठीच माझं सर्व काही. तिच्यापासूनच माझं हे अस्तित्व झालं सुरू. माझे पहिले गुरु म्हणजे माझे आई वडील. त्याच्यानंतरच मी त्यांच्यापासूनच त्यांचे चरण शिवूनच चाललो मग पुढं. नंतर कळालं मला जीवनाचा फेस माझ्या आईने शिकवलं, तू शिक्षण घे. त्याच्यानंतर मग मी शिकायला लागलो. आईचे स्ट्रगल बघितले. आईने माझ्या हॉटेलमध्ये पण भांडे घासले ना, आता करते हाऊसकीपिंग. पण मला हे जीवन बदलायचंय. माझ्या आईला एक राजासारखं जीवन द्यायचंय. कारण माझ्या आईने जेव्हा मी काही खाल्लं नाही तेव्हा मला राजासारखं जीवन दिलं. मला भूक लागली, माझ्या आई उपाशी राहिली, पण मला तिने जेवण दिलं. हो, माझे वडील दारू पिऊन यायचे, पण माझ्यासाठी रोज खायला आणायचे. ह्यो पारशा रोज एक खेळणी तोडायचा पप्पा माझा, परत मला नवीन घेऊन यायचा. हो, ही दुनिया किती मादर शोधे, त्याचा मला माझा वडील रिक्षा चालवताना ज्ञान द्यायचा. हो, बाप पेत होता दारू, पण माझ्यावरती जीवन जान द्यायचा. आम्ही 4 भाऊ बहीण, पण माझ्या आईला कधी कुणाकडे काडे आणायला पण माझ्या पप्पांनी पाठवलं नाही. हो, असं कधीच नाही होणार. पारशा मिळाला तरी आत्मा इथंच राहिल्यावर पप्पाची आठवण आली असं कधीच राहणार नाही. मी गीत माझं गात राहणार. माझ्या जीवनाचं जे काही मी ते पाहत राहणार. पण किती पण आले फेस तरी मी पुढे जात राहणार, आणि माझ्या आईमुळेच आहे मी हे शेवटपर्यंत मी गात राहणार. वा. यो जे पण मी कमवून मी माझ्या आईकडे ते देत राहणार. कारण मी चहा विकून पण जर आणले 100, तर मी माझ्या आईला त्यातले 50 रुपये द्यायचो. कधी मला नसले तर मी मागून घ्यायचो. हो, माझ्या आईला वाटतं मी कधीतरी दारू प्यायचो, पण मी कधी दारू पिलो नाही. आणि घरी मी कधी दारू पिऊन गेलो नाही. जरी गेलो मी माझ्या आईला सगळं सत्य सांगितलं. माझ्याने मला आतापर्यंत लाडाने वाढवलं. माझ्याकडे पॅशन आहे, जुनी झाली. मी म्हणते बाई पोरग गाडी जुनीच चालवतो, होऊन दे लग्न, तुला नवीन गाडी घेऊन देते. म्हणजे माझ्या आईची जिद्द अशी पेटून उठती की डायरेक्ट माझ्या आई मग माझ्या डायरेक्ट आईलाच भेटती. यो, कारण माझी आई म्हणजे भाऊ वेगळीच ज्योत. तिचे काही गुणगान गाव मी शब्द अपुरे पडतील आणि आबळ ठेंगणं वाटण एवढे माझ्या आईची मोठी एक कीर्ती. हो, मी जाईन जरी सोडून धरती, तरी माझ्या आईचं देवाला पण नाव सांगत मी वरती. वा. यो, दुनिया आता मग वर्सटाईल झालोय म्हणून मला येऊन झडती. पण काही पब्लिक येऊन गाड्यात पडते, काही जण पाया पडतात, आणि तुझी बहीण आता माझ्यासाठी रडती. यो, वर्सटाईल चाललंय. त्या आईचा हा पुत्र, इथं त्याचा इतिहास घडतोय. यो, आईला पण माहिती आहे पोरगा माझा उंच शिखर चढतोय. माझ्या आईला पण माहिती आहे मी किती कष्टातून आलोय वरती, माझा पोरगा कसं लढतोय. हा, मी जेव्हा पण घरी जातो आईला बोलतो काय खायचंय का, तरी आई मला म्हणते जाऊन दे तू बस, मीच वाढते. यो, पण माझ्या आईला कधी कधी तिचं आठवतं जे जीवन ती जगली. माझ्या आई कधी कधी रडती, तिच्या डोळ्यात असतात अश्रू, पण मी ते कसं विसरू. ती करते जे काम, ते कामाची भाव मला वाटते लाज, पण तरी पण ती माझी आई आहे. मला ह्याच गोष्टीचं आहे माझ. फ्रीस्टाईल किंग म्हणून झालोय, तरी मी अजून स्वतःसाठी नाही बनवला ताज. आणि हिपहॉप सीनवर वर्सटाईल फ्रीस्टाईल मध्ये करत राहणार राज. माझे नाही बनवलं ताज, पण माझ्या डोक्यावरचं माझ्या आईचं ताज. मी बोलतोय आय लव्ह यू आई आज. यो, चेक दिस आउट. वा, इमोशनल झाला सीन जरा. भाऊ अजून मी इमोशनल मध्ये नाही नेलं, लय डीप नेईन मी भाऊ, लय डीप जातो. कसं आहे ते त्यांनी भाऊ आई वडिलांनी लय केलंय. मग आता एंडला चाललोय, तर मग पुढं आता मुंबईच्या कुठल्या रॅपर सोबत वगैरे तुझं गाणं वगैरे येणार आहे का? किंवा कुठलेही? आता भाऊ म्हणजे डिविल भाऊच्या माझे चांगले रिलेशन आहे. डिविल भाऊ मला बोललेला कोलॅबरेशन करू, मग ते अजून प्रोसेस मध्येच नाही का, अजून नाही. मग आता मुंबईच्या नाही, परत डिडो सोबत एक करतोय कोलॅबरेशन. हा, आणि 7 पॉइंटचं यकूब आणि आपला जो अजून एक आहे, काय नाव आहे रे, हा डेव्हिड भाऊ. मग त्यांच्यासोबत पण ते बोललेला करू. मग अजून ते प्रोसेसमध्येच आहे नाही का. आणि नंतर मग आहे अजून मुंबईचे, त्यांच्यासोबत पण आहे. डिडो सोबत. पुण्यात फक्त डिडोच आहे का मग बाकीच्यांसोबत? हा, पुण्यात डिडो सोबतच करतोय भाऊ मी. कारण की आता कसं इकडे बघायला गेलं ना, प्रत्येकाला मी पण आहे, त्याच्यामुळे मी वन साइडच चालायचं भाऊ नाही का. ठरवलं की आपण
आपल्या मार्गाने जायचं, त्यांनी त्यांच्या मार्गाने जातं ते. कारण की कसं होतं, आपण रिस्पेक्ट करायला जातो समोरच्याला चांगल्या मनाने, पण तो आपली डिसरिस्पेक्ट करतो, समोरच्याला दाखवतो की बघितलं काही आपल्याकडे येतो, मग तिथं भाव आपली इज्जत कमी होती. बरोबर. असं नाही की नाही, पण हे असं होतं नाही का. तेवढं ते जपूनच करायला लागतं. मुंबईची भाऊ युनिटी आहे म्हणून ते रॅपर सगळे चालतात. डिव्हिल भाऊ इकडे आलता ना, मला त्याने स्वतः मेसेज केला की पुण्याला येतोय ये, जेडे भाऊ यांनी. मग तेव्हा आम्ही गेलो, कुठे गेलतो रे ते, JWR ला. भाऊ तिथं आलता, डिव्हिल भाऊ आणि कोण होतं, जेडे भाऊ वगैरे होतं नाही का, आणि सीधे मोदचं पण मॅनेजर वगैरे होते, त्याचे मॅनेजर होते. मग आम्ही गेलो, कोण कोण, ह्यो मी आणि 3-4 जण गेलो आम्ही. तिथं फुल स्टँडर्ड पब्लिक भाव, फुल मर्सिडीज, थार नाही का, इम्पॉर्टंट गाड्या. आम्ही कशावर गेलोय, मी माझे पॅशन आणि ऍक्टिव्हवर थांबलो भाऊ तिकडं. आणि तो बाउन्सर नाही का, कुणाला जातच नव्हतं सोडत. त्याला म्हटलं अरे गेस्ट लिस्ट मध्ये नाव आहे. नाही नाही रुको रुको. भाऊ मी अर्धा तास थांबलो बाहेर. मी फुल ना काही झालं, म्हटलं हेटे झाले म्हणे, वाटायला लागलं नाही का जरा. मग मी डिव्हिल भाऊला फोन केला, मला म्हटलं अरे वर्सेटाईल भाऊ 5च मिनिटात थांब, मी पाठवतो मॅनेजरला. मग नंतर मॅनेजर आला. आम्ही तुला सांगतो किती 2 वाजता आतमध्ये गेलो, 1 वाजता तिथं पोहोचलेलो. मग नंतर डिव्हिल भाऊचा मॅनेजर आला. मग मॅनेजर आतमध्ये घेऊन गेला, त्यात पण आमच्यात एक बाटला. मग त्याला आत कसं सोडणार, त्याला मध्ये मध्ये घेऊन आतमध्ये घुसवलाय. मग तिकडे गेलो, मग तिकडे भेटलो डिव्हिल भाऊला वगैरे नाही का, काय कसं काय पुण्याचं नाही का, असं तसं विचारायला लागला मला नाही का, तुमच्या त्यांचे बीफ आहे का. त्याने पण जो तू प्रश्न विचारला तेच विचारलेला. तेव्हा तर एडीच तर पण नव्हतं झालं. मग म्हटलं नाही भाऊ नाही का, बोले तो पण बोलतो. म्हटलं चांगली गोष्ट आहे भाऊ, काहीच विषय नाही का. मग मला विचारलं करू आपण पण, मला पण मराठीत करायचं कोलॅबरेशन नाही का. तू रावचं फ्रीस्टाईल काय करतो, फुल रावत चाललाय तू, तुझ्या बैठल्या फ्रीस्टाईल. डिवाईन भाऊला पण दाखवलं, डिवाईन भाऊ तर लय फिदा झालता तुझ्यावर, काय हसत होता नाही का. बोलले डिवाईन भाऊ ते नाही का गाडी अडवलेलं, बोले ओ येल्लो टी शर्ट वाला बंदा रावच आहे नाही का, तो पण तारीफ करत होता तुझी. म्हटलं धन्यवाद भाऊ नाही का. मग थांबलो, मग जेडे भाऊ आला, जेडे भाऊ सोबत बोललो. मग जेडे भाऊ बोलला नाही का, वाच काहीतरी नाही का. मग मी तर एक व्हिडिओ नाही का आहे, मग ते तिथं मी फ्रीस्टाईल वाजलेलो नाही का जेडे भाऊ समोर. मग काय म्हणलं जेडी, रावच भाव नाही का, रावत जातो तू नुसतं नाही का, झोप वाचलं नाही का, बोले स्लम मधले आपण हे असणारच. मग तिकडं पण थांबलो, तिकडचे पण वेटर माझ्याकडे यायला लागले नाही का, वर्सटाईल भाऊ फोटो नाही का, तिकडं थांबून. मग थोडं असं हे वाटतं नाही का भाऊ, पहिले ते करतोय काहीतरी, आपण काहीतरी करतोय जीवनात काहीतरी चाललंय. मग तिथं recognition बसलो मिळतंय. डिवेल भाऊने आतलं नाही का भरूनच टाकला, बिअर काय मागवायचं बोले, घे तुला काय घ्यायचंय. मग मी नव्हतं, मी नाही पिलो तेव्हा. मी एक काय बहुतेक रेड बुलच पिलो मी. बाकी थांबलो, वाजलो विजलो. त्याचे मॅनेजर होते नाही का, म्हणजे एकदम चांगले रे. पण आता ते तू जगतोय ते तुला आवडतंय, जे चाललंय ते. माझं मी जे जगतोय ते एकदम निवांत चाललंय भाऊ. कमवतोय, घरी देतोय, स्वतःचे खर्च करतोय, कोणाकडे हात नाही पसरत आहे, कोणाच्या पुढं नाही करत आहे. मला भले बोलतात समोर ना की नाही का स्पॉन्सर करतो मी, पण मला कसं आहे नको. स्वतः जे काय असेल ते स्वतः जे काही मी करतोय मला ते पाहिजे. चांगलं वाटतं मला तुझं, की तू स्वतःच्या पायावरती उभा राहतो आणि कुणाकडून काय मदत घेत नाही. पण नक्की माझ्याकडून काय मदत होत असेल, आपण 100% एकत्र कोलॅब करू. आणि मजा आली गप्पा मारताना, कधी वेळ गेला समजलंच नाही, आवडलं. भाऊ माझ्यासोबत राहिल्यावर जीवन कधी जाईल कळणार नाही. 100%. तुला कसं वाटलं? मला एकदम भारी वाटलं भाऊ, एकदम पीसफुल नाही का. इकडे आलो, सगळे फ्रेंडली सर्कल, परत तुझी टीम वगैरे फुल रावस एकदम. म्हणजे एक माणसाला नाही का साथ द्यायला भाऊ आपण एकटे नाही करू शकत. आपण दिसतो कॅमेऱ्यावर, पण कॅमेऱ्याच्या मागे जे लोक आहे ना त्यांच्यामुळे आपण करतो भाई, त्यांच्यामुळे आपण करू शकतो. कारण की माझे मित्र जेव्हा माझ्यासाठी करतात, माझे एवढे पण मित्र आहेत नाही का, अर्जुन झाला, करण झाला, श्री, अजून एक श्री आहे, डिगे आहे, परत तेजस आहे, मिटे, असे जे सगळे मित्र आहेत ना माझे नाही का, जे सगळे जवळचे मित्र आहेत भाऊ नाही का आमच्या इकडचे. बरोबर. बाकी गुन्हेगार लोकांचे नावं नाही घेत मी भाऊ, पण जे नाही का आहेत, रोहित, पवन, हे सगळे माझी जी टीम आहे ना भाऊ, ते माझ्यासाठी थांबतात. भले आमच्यामुळेच आपण असतो, काय वाद झाला तरी ती गोष्ट ती सॉल्व्ह होऊन भाऊ सगळे नाही का भावासारखे असतात सगळे. पोरांची भांडणं काय एवढं काय नसते, आज शिवाय देतो उद्या परत एकत्र लगेच होतं भाऊ. ते आपल्या मुलींसारखं रुसं फुगी नसती. मग फक्त एवढंच सांगायचं की भाऊ जे आपण दिसतो इथं फक्त, पण आपल्या पाठीमागे लय जण मेहनत करणारे असतात. खरे मेन ते भाऊ, म्हणून आर्टिस्ट घडतो नाही का. आणि मला तर मित्रांची लय साथ आहे. मला पण. हा भाऊ, ते असल्याशिवाय म्हणजे नाही होऊ शकत नाही का. आणि मेन आईची पण लय साथ आहे, कारण मी जे करतो ते करून देते मला. मला कधी टोमणे नाही मारले, फक्त मला भाऊ.
नाही, ठीक आहे. रावस रावस. मजा आली. चल भाई Yes, भेटू. बाई. नक्की छान वाटलं नक्की, आणि नक्की. 100% पुढच्या याला नक्की, काहीतरी नक्की. एकत्र करू, मोठं नक्की. करू आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण होती. येस बाई नक्की कारण चेस करू. येस बाई येस पाणीचे Drink बरं. आपण करू.